अशोक भाऊ. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अशोक आहे. मी एक दारुडे अशोक भाऊ सुरुवात करा. नमस्कार, माझं नाव अशोक आहे. मी एक दारुडे आहे. हा अशोक भाई. हाय 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 अजून तरी आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे, आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि अल्कोहोलिक अनॉनिमस सारख्या जगप्रसिद्ध अशा एका कार्यक्रमामुळे मी आजपर्यंत आतापर्यंत दारूच्या त्या विषारी घोटापासून दूर आहे. आणि आज मला ह्या ऑनलाईन सभेमध्ये बोलण्याची, अनामिक मद्यपी संघटना ह्या ऑनलाईन सभेमध्ये बोलण्याची जी मला आपल्या सर्वांनी जी संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या ह्या कार्यक्रमाचे सूत्रधार गजानन यांचं देखील मनपूर्वक मी आभारी आहे की माझ्यासारख्या दारुड्याला आपलं व्यक्त करण्यासाठी, आपलं मला काय मिळालं, अल्कोहोलिकन्स मध्ये आल्यानंतर मी पूर्वी काय होतो, माझ्या हातून काय घडलं आणि आता मी कसा आहे. शिवाय आजचा जो एक विषय आहे, आध्यात्मिकता हा एक आजार आहे आणि आध्यात्मिकता हा त्याच्यावरचा इलाज आहे, उपाय आहे. तर ह्याच्यावरती जर शेअरिंग करण्यासाठी, या विषयावरती बोलण्यासाठी मला आपण सर्वांनी जी संधी दिली, आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभारी आहे. मित्रांनो, आता जसं गजाननजी सांगितलं की 2 दिवसापूर्वीच आम्ही शेगावला गेलो होतो. तिथे एक दुर्दैवी घटना अशी घडली आणि त्यामुळे अजूनही दुःखाचं सावट आहे. जवळचा मित्र होता, अजूनही त्याच्यातून धुक्यातून बाहेर पडता आलं नाही. दुर्दैवाने त्या दिवशी सगळी बरीचशी महाराष्ट्रातली मंडळी तिथे भेटण्यासाठी उपस्थित होती. सध्या म्हणतात नाही की परमेश्वराने आपल्याला काही गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे दिलेल्या आहेत आणि काही गोष्टी अशा त्याच्या ताब्यात त्याने ठेवलेल्या आहेत. तसं माझ्या इच्छेप्रमाणे म्हटलं तर माझं हात, पाय, शरीर, इच्छा, मन ते थोडंफार माझ्या इच्छेप्रमाणे चालतं. पण माझं हृदय, माझं मेंदू, माझं डायजेस्टिव्ह सिस्टम किंवा माझं फुफ्फुस ते माझ्या इच्छेप्रमाणे काम करत नाहीत, अनिश्चित. तर अशा काही गोष्टी अशा आहेत की जसा हा एक आजार आहे आणि शारीरिक आजार जेव्हा मी तिथे गेल्यानंतर दुर्दैवाने मी आजारी पडलो आणि त्याच्यामध्ये मला त्या कार्यक्रमात सहभागी होता आलं नाही. आमच्या डिव्हिजनला काल जी 23 तारखेला झाली आणि तिथेच तसंच त्या अवस्थेमध्ये मला ती मीटिंग सोडून आम्ही 25ला मुंबईला आलो. आज या ठिकाणी माझी एक नम्र विनंती आहे की कोणी भाऊ पहिल्यांदा मीटिंगला उपस्थित असतील, पहिल्यांदा ते ऐकत असतील तर मी त्यांना अगदी मनपूर्वक आणि हात जोडून कळकळीने सांगेन की मित्र, ही पहिली मीटिंग शेवटची मीटिंग करू नको. कदाचित तुला ह्या मीटिंगमध्ये आम्ही काय म्हणतोय किंवा आम्ही कशा पद्धतीने आहोत आणि मी काय म्हणतो की मी एक दारुडे आहे हा कसा स्वीकार आला आणि ह्याच्या अगोदर मला कोणी बोललं तर मला ते सहन होत नव्हतं आणि मी ते स्वीकारतही नव्हतो. ही दोन्ही दारुडे आहे, मी असं आहे का, मी पडलोय का, मी तुमच्याकडे पैसे मागितलेत का, अशा आणि असंख्य गोष्टी. कारण हा सामाजिक एक डाग आहे, एक शिबी आहे की दारुड्या हाच एक शिंबा आहे. त्यामुळे ते सामाजिक बहिष्कृत असं ते स्वीकारलं जात नाही. पण इतर आजाराच्या बाबतीमध्ये आपल्याला कर्णाळूपणा म्हणा किंवा सहानुभूती म्हणा किंवा आदर आपल्याला मिळू शकतात. पण ह्या रोगाबद्दल किंवा त्या दारुडेपणाबद्दल लोकांना किंवा समाजाला अत्यंत घृणास्पद अशी तिरस्काराची सामोरं जावं लागतं. सो आज पहिल्यांदा मीटिंगला भाऊ ऐकत असतील तर कदाचित एका मीटिंगमध्ये तुम्हाला हे कळणार नाहीये. पण जर मनापासून जर तुमची दारू थांबवण्याची इच्छा असेल आणि आमच्या सोबत राहण्याची जर इच्छा असेल तर आपल्यासाठी देखील परमेश्वर ती सुवर्ण संधी देईल. जी आम्हाला दिली तशी तुम्हाला ती मिळेल. दुसरी गोष्ट, अजूनही काही भाऊ हात बाहेर करत असतील कार्यक्रमाशी, आपण आहोत की नाही, आपण तेवढे नाही, आपण एवढे आहोत, अजून आपला ताबा आहे, अजून आपण थांबू शकतो, सोडू शकतो, अशा त्यांच्या वल्गण्याच्या कल्पना चालल्या असतील तर एवढं म्हणेन की मित्रा, हा अशी वेळ आपल्याला असेल पण उद्याची नसेल आपल्याकडे. तर खेळत बसण्यापेक्षा इथे सांगतात की आम्ही मान्य केलं की आम्ही हतबल आहोत. आम्ही दारूच्या ह्या पहिल्या घोटापुढे आम्ही हतबल झालो आणि आम्ही सर्वस्वी आमच्यापेक्षा उच्च शक्तीची मदत घेतली. तेव्हा आम्हाला दारूपासून
दूर राहण्याची आम्हाला संधी परमेश्वराने दिली, त्या फेलोशिपने दिली. ते अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंग मध्ये आम्ही जेव्हा सामुदायिकपणे शेअरिंग इतरांचं ऐकायला लागलं आणि त्या मनापूर्वक शेअरिंग मधून आम्हाला जाणून दिलं की हे आमच्या बाबतीतही घडलंय. आम्ही देखील अशिष्ट आहोत, आमचा देखील असाच पराभव होत आहे. आम्ही असे देखील मोजून मापून सुरक्षितपणे अनेक वेळा पिण्याचा प्रयत्न करतोय, पण अजूनही ते आम्हाला जमत नाही. तर अशा मित्राला देखील माझी नम्र विनंती आहे की मित्रा, तुलना करू नका, वेळ दौडू नका. कारण मानवी शरीर हे परत परत मानवी जन्म मिळत नाही, तो एकदाच मिळतो. तर त्याचा पुरेपूर फायदा घ्या आणि अल्कोहोलिक अनोनिमस ही जागतिक एक आध्यात्मिक संघटना आपल्याला ती लाभावी, तिचा फायदा आपल्याला व्हावा अशी मी कळकळीची विनंती करतो. तिसरी गोष्ट आहे की ह्या ऑनलाईन सभेमध्ये रेकॉर्डिंग करावी. कारण रेकॉर्डिंग मध्ये काही आपले बांधव आहेत, ते नोकरी निमित्त म्हणा, व्यवसाय निमित्त म्हणा, विमानाने आकाशात म्हणा, पृथ्वीवरती म्हणा किंवा पाण्यामध्ये जर भ्रमण करत असतील आणि त्यांना या फिजिकली किंवा ह्या ऑनलाईन मिटिंगचा त्यांना हे मिळत नसेल, लाभ मिळत नसेल, तर कदाचित माझ्या छोट्याशा अनुभवामुळे जर त्यांना मीटिंग मधून जर त्यांना तो थोडीशी मनशांती किंवा एक हे सभासद आहे किंवा दारूपासून दूर राहण्याची एक कशी एक संधी मिळते आहे, त्याचा ते पुरेपूर फायदा घेऊ शकतील. तर त्यासाठी या ऑनलाईन मिटिंगचा त्यांना फायदा व्हावा अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करेन. काही बांधव असे आहेत की काही आजारामुळे म्हणा, काही तब्येतीचे शारीरिक किंवा मानसिक ह्याच्यामुळे त्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत असतील, तर त्यांना तिथे फिजिकली किंवा ऑनलाईन मिटिंग मिळत नसेल, तर माझ्या छोट्याशा अनुभवातून जर त्यांना प्रेरणा, प्रोत्साहन आणि त्यांना वाटत असेल की जसं आपण आता इथून जर दारू बाहेर पडलो तर दारूपासून लढत राहण्यापेक्षा अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंगने जर सुचवलेला कार्यक्रम जर आपण घेतला तर नक्कीच आपला बचाव होऊ शकेल अशी मी त्यांना परमेश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांना देखील याचा लाभ व्हावा. तिसरी गोष्ट की माझ्या अनुभवामधून काही बांधव आमचे असे आहेत की ते एक ज्याला लोनलीनेस म्हणतात, की ज्याच्या जवळपास सभा नाही आहे, मीटिंग नाही आहे, इंटरग्रुप नाही आहे, पुस्तकं नाही आहेत, सभासद जवळ नाही आहे, पण काही कारणास्तव ते दूर असे आहेत मीटिंग पासून आणि कदाचित त्यांच्या कानावरती जर हे शेअरिंग परमेश्वरच्या दयाने जर पोचलं तर त्याच्यातून त्यांना जर फायदा झाला किंवा त्यांना प्रेरणा किंवा त्यांना आणखी या मीटिंगचं महात्म्य काय आहे, या मीटिंगचं महत्व काय आहे, त्या सभेमध्ये ह्या बांधवांच्या अनुभवातून म्हणतात ना की वी शेअर आवर एक्सपिरियन्स, स्ट्रेंथ अँड होप. ही शक्ती, ही ताकद आणि ही आशा त्यांना देखील मिळावी अशी मी अपेक्षा करतो. म्हणून हे रेकॉर्डिंग मी जेव्हा अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आलो तेव्हा मला वाटलं की अरे काय इकडे मीटिंग केली, बस झालं, आणखीन काय पुढे. पण जेव्हा काही आमचे जे मित्र होते ते बाहेरगावी अमेरिकेमध्ये होते, विदेशात होते, तर तिथून जेव्हा त्यांनी ते काही रेकॉर्डिंग पाठवल्या होत्या, ज्या रेकॉर्डिंग मध्ये पायऱ्या होत्या, ही बद्दलची माहिती होती, तिकडे कशा मीटिंग चालतात, डिस्कशन मीटिंग, ट्रेडिशन मीटिंग, स्टेप्स मीटिंग आणि अल्कोहोलिकांचे जे लिटरेचर आहे त्याच्यातून त्या मीटिंग मधून त्यांना कशा पद्धतीने, तर मग आम्हाला जाणीव झाली की अरे आम्हाला वाटलं होतं की फक्त हे आमच्या पुरतंच आहे, पण कळलं की विश्वभर जगाच्या 190 देशांमध्ये हा कार्यक्रम चालतोय आणि गेली 90 वर्ष अविरत याचा कार्यक्रम असा लोकांना लाभदायी ठरतोय आहे. तर त्याच्यातून अशी जाणीव होते की नाही, हा कार्यक्रम केवढा महान आणि केवढा मोठा आणि हा आध्यात्मिक कार्यक्रम आम्हाला परमेश्वराने जर नसता मिळाला तर आम्ही कुठे असतो. सो त्या आम्ही कॅसेट जेव्हा ऑडिओ ऐकायचो आणि आम्ही एकत्रित बसून त्याच्यावरती हे करायचो, विनिमय करायचो आणि त्या बाबतीमध्ये आम्हाला त्या कॅसेटचा, त्या ऑडिओचा आम्हाला फायदा झाला, त्या रेकॉर्डिंगचा फायदा झाला आणि त्याच्यामुळे अल्कोहोलिक अनोनिमस काय आहे, आमचं जे पाठ्यपुस्तक किंवा आम्ही जे म्हणतो की आमच्या भावना आम्ही त्याचा उल्लेख येणारच आहे की आमचं जे बिग बुक आहे, आमचा जो कुराण आहे, बायबल आहे किंवा गीता आहे, तर ह्याचा आमच्या जीवनामध्ये कसा फायदा किंवा त्याचा अनुभव आम्हाला कसा घेता आला, त्याच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला कशा पद्धतीने जाणीव झाली की हे जर आम्ही हे पुस्तक जर आमच्या हृदयाशी धरलं तर नक्कीच आम्हाला त्याच्यातून प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळतं. त्यामुळे ह्या रेकॉर्डिंगचा फायदा देखील ह्याच्यापर्यंत होतो आणि म्हणून मला जी आपण रेकॉर्ड करण्याची जी विचारलं त्याबद्दल माझं पूर्ण मी तुमच्याशी सहमत आहे आणि त्याचा जर एखाद्या बांधवाला फायदा होत असेल तर नक्की रेकॉर्डिंग करावी. आता थोडासा माझा परिचय आहे. मी अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये 17 नोव्हेंबर 1989 ला मी अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये
अगदी म्हणजे मोडलेला, तुटलेला, वाकलेला, झुकलेला अशा अवस्थेमध्ये सगळे उपाय करून झाले होते. माझी दारू थांबावी म्हणून माझ्या कुटुंबातल्या, माझ्या समाजातल्या, माझ्या कामाच्या, माझ्या अनेक हितचिंतकांनी, नातेवाईकांनी की प्रयत्न केले होते. समजावून सांगितलं होतं, काही वेळा धमक्या दिल्या होत्या, काही वेळा रागाराग केला होता. आणि त्यांना देखील कोडं पडायचं की हा माणूस असा काय. माझी दारू थांबली, तुम्ही अगदी घोड्यासारखा ठणठण व्हायचं. माझी आई म्हणायची, अरे तू दारू थांबला की तसा घोड्यासारखा तू असा हे पळतो. पण दारू पिला की येऊन माझे नातेवाईक कोणी शेजारी पाजारी नातेवाईक आले की ते देखील कोड्यात पडायचे की म्हणजे पूर्वी भाऊ दारू पूर्वी नव्हते, पण आता हे असं का करताय. कुणीतरी यांना लिंबू टाचणी मारली असेल, कोणाचे तरी लिंबू ओलाडला असेल, कदाचित कोणी यांना दारू पावडरीतनं हे करून पाजले असेल म्हणून पूर्वी नव्हते, पण आता हे असे झाले. नाहीतर बाबा हा माणूस म्हणजे माझी आई तर म्हणायची, बायको म्हणायची ह्यांच्यामध्ये 99 गुण अशा आहेत की ते सानी बघा वडील माझे लहानपणी वारलेले आणि वडिलांनंतर संसारामध्ये माझ्या पाठीमागे एक भाऊ होता, एक बहीण होती. आणि आई सांगायची हे अशोकने केलं, हे अशोकने आणलेलं आहे, ट्यूबलाईट म्हणा, पंखा म्हणा. त्यावेळेस टीव्ही नव्हता त्याच्या अगोदर जेव्हा मी अल्कोहोलिक. तर त्यावेळेस घरातल्या ज्या काही गरजेच्या वस्तू असायच्या किंवा घरामध्ये जे काय असायचं ते आमच्या म्हणजे हे असायचं त्याच्याबद्दल. पण ते सांगताना मात्र आई सांगायची की 99 गुण हा चांगला आहे, फक्त एक गुण असा आहे की दारू प्यायला की तो माकडासारखा असा काय हालचाली करतो की आम्हाला नको नको वाटतं. समाजामध्ये किंवा कुटुंबामध्ये किंवा आणखी तोंड दाखवण्याची इच्छा होत नाही किंवा तोंड दाखवू वाटत नाही. इतका आम्हाला ह्याने छळलेला आहे. छळलेला शब्द असायचा. का बाबा तुला का असा आम्ही तुला हे त्रास दिलाय, पण तू असं आम्हाला छळतोस. असं ह्या सगळ्या माझा असा हा अनुभव होता त्याच्या काळामधला. आणि हे सगळं मला करायचं नव्हतं. मला पण मी दारू कशा पद्धतीने का प्यायलो, तर मला दारू प्यायल्यानंतर एक वेगळा असा म्हणजे असा अनुभव माझा होता की मी स्वतःला म्हणजे लाजरा म्हणा किंवा काय त्याला म्हणत नाही इन्फिनिटी कॉम्प्लेक्स, म्हणजे माझ्यामध्ये न्यूनगंडता आहे. मला इतरांप्रमाणे जगता येत नाही. त्याचं इतरांप्रमाणे माझ्यामध्ये डेअरिंग नाही आहे. इतरांप्रमाणे मला आनंद साजरा करता येत नाही. मला नाचता येत नाही. मला डॅशिंगपणा करता येत नाही. माझ्यामध्ये अशा बऱ्याचशा उणीवा आहेत की ज्या मला कमी लेखता आहेत. मला मग समाजामधले मित्र म्हणा, कुटुंबातले ते तुला जमणार नाही, तू करू नको, तुला हे सगळं. आणि घरामध्ये धाक असायचं. एक उदाहरण सांगतो मला की मी दारू का प्यायलो आणि मला दारू का आवडायला लागली. एक उदाहरण आहे. अशा असंख्य प्रश्न उदाहरण होतं. त्याच्यातलं एक उदाहरण वेळेच्या अभाव मी सांगतो की आमच्या एरियामध्ये मी धारावी सारख्या एरियामध्ये बकालवस्तीत राहतो. भयानक म्हणजे तिथे अशी काय रोज दारू पिऊन काय होणारे झगडे तंटे मी पाहिले होते लहानपणापासून. त्यामुळे माझ्यासाठी काही ते काय वेगळं. आणि त्या एरियामध्ये मी राहत असताना तिथे रोज काही ना काहीतरी धावपळ चाललेली असायची, पकडापकडी चाललेली असायची, शिवीगाळ चालू असायची. एकदा असंच काहीतरी झालं होतं आणि मी आमच्या लहान असताना आमच्या वयाच्या मी काहीतरी 10-12 वर्षाचा असेल. आणखीन असंच काहीतरी तिथं आमच्या गल्लीमध्ये काहीतरी झालं आणि माझी आई आणि माझा भाऊ, माझी बहीण मला शोधायला लागली. अरे कुठे आहे कुठे आहे, आणि धरलं मला. आणखीन त्यांनी मला धरून घरामध्ये आणून बंद केलं आणि बाहेरून दरवाजाला कडी लावली. अरे म्हटलं हे असंच करतात. मला पण बघायची इच्छा आहे, मला पण ते धावपळ करायची आहे, मला पण ते थोडंसं इकडे तिकडे असं हे करायचं होतं. पण त्या लोकांनी मला कडी लावून आतमध्ये बंद केल्यानंतर आई म्हटली तू घरामध्ये चल, तू पहिला घरात चल. आणि मग मला बंद केल्यानंतर एक अर्ध्या पाऊण तासाने मला त्यांनी सोडलं बाहेर. आणि बाहेर आल्यानंतर मी तो जो धावपळीचा तो जो एक माहोल क्रिएट झाला होता ते सगळं बघायचं, अनुभवायचं होतं. पण जेव्हा मी बाहेर आलो आणि मी त्या ठिकाणी गेलो तर तिथे पडलेले दगड, सगळी सामसूम अशी झालेली, त्याच्यानंतर तिथे दगडं पडली होती, लाकडं पडली होती, तुटलेल्या चपलांचा खच पडला होता. आणि हे सगळं मला अनुभव घ्यायचं होतं. मला देखील असं मनातून वाटत होतं की आपण पण धावपळेगा, आपण पण छोडेगा नाही, किधर आहे वो, असं वाटावं सोडलं असं तसं ते करावं. पण दुर्दैवाने तसं काही मला मिळालंच नाही. आणि मग मला जेव्हा मी एकटाच घरी आलो तेव्हा एकटा बसलो आणि मी माझ्या आईला, माझ्या भावाला म्हटलं अरे तुम्ही मजा घ्या, तुम्ही खुश व्हा, तुम्हाला हे सगळं करायला हे आहे, मला मात्र तुम्हाला हे आवडत नाही. आणि जेव्हा मी त्यांना म्हटलं तेव्हा त्यांना हे वाटलं. मला त्यांचा राग आला कुटुंबाच्या लोकांना की यांनी सगळं करायचं, यांनी सगळं बघायचं आणि मला त्याला या लोकांना हे करता येत. आणि अशा अवस्थेमध्ये मला तो डॅक्शिंगपणा हवा होता. मला देखील फील हवं होतं. मला देखील अशी डेअरिंग करायची होती. मला देखील असं धावपळ करायची होती. पण दुर्दैवाने तसं काही मला मिळालंच नाही.
आणि मला धाक दपटशाही मला म्हणजे कोंडलेला. आणि त्यामुळे त्या लहानपणापासून मला माझ्या कुटुंबाबद्दल, मला माझ्या घराबद्दल मला रागच होता, मला चिडच होती. आणि त्यामुळं मला नेहमी वाटायचं की माझी घरातली माणसं आहे ना, त्यांना मी असा हे वाटतं लाजरा बुजरा त्यांनी मला करून ठेवलेला आहे, त्यांनी मला निकम्मा केलाय, त्यांनी मला असा हे केलेला आहे. आणि ह्या सगळ्या इन्फिनिटी कॉम्प्लेक्समुळे, ह्या न्यूनगंडतेमुळे मला बाहेर देखील समाजामध्ये काय मित्र बरोबर बोलताना बसताना मला नेहमी भीती वाटायची की त्यांना काय वाटेल, आपण बरोबर बोलतोय का, त्याच्यासारखं त्याचे डोळे म्हणा, त्याचा चेहरा म्हणा, आणि मला ते स्वीकारतील का, मला बसू देतील का, मला त्यांच्या ग्रुपमध्ये त्यांच्या घोळक्यामध्ये सामील करून घेतील का, की मला ते बायल्या हे असं आहे, तू चल रे तुझं काम नाही असे अपमानित करून मला झिडकारतील म्हणा, तर मला आवेरतील, अशा गोष्टी माझ्या मनामध्ये नकळत राहून जायच्या. आणि म्हणून लहानपणापासूनच माझं असं हे चाललं होतं. आणि अशा अवस्थेमध्ये जेव्हा मोठा झालो, कॉलेजला जायला लागलो, आणि अशा अवस्थेमध्ये तेव्हा माझ्या हातामध्ये काही कारणाने आता वेळ कमी आहे म्हणून सांगेल, माझ्या हातामध्ये दारू आली. आणि दारूने दिलेला तो पहिला जो आनंद होता, पहिल्यांदा मला ते टेस्ट वगैरे काही त्याची आवडली नाही, त्याचा रंग वगैरे काही आवडला नाही, पण त्याने माझ्यामध्ये केलेला जो बदल होता तो बदल मला आवडला. त्या काही वेळेनंतर मी पोपट्यासारखा बोलायला लागलो, मला डान्स करावासा वाटला, मला थोडंसं डेअरिंग करायला, बघ काय झालं, राहिलं होतं काय झालं, लोक पित नाहीत का, आता नाही पिणार तर कधी पिणार, आणि मी तसं पिलं का, मी कोणाला काय बोल, म्हणजे असं थोडंसं ओरमट बोलायचं, थोडंसं हे करायचं, अवसान आणायचं. या सगळ्या गोष्टी मला वाटायला लागल्या की याच्यामध्ये एक वेगळाच फील आहे, जे आपल्याला म्हणजे म्हणतात नाही की जे वास्तवतेपासून ते कधीच मला तो अनुभवलं नव्हतं, पण त्या थोड्याशा अवधीमध्ये मात्र मला वाटायला लागलं की आपण हे सगळं करू शकतो. आणि म्हणून हा प्रभाव मला आवडायला लागला. आणि म्हणून मग जास्तीत जास्त मला त्या गोष्टी हव्या होत्या, त्याला म्हणतात ना की फिलिंग्स, ज्या फिलिंग्स होत्या तर मला आणखीन हव्या होत्या, मला आणखीन डेअरिंग करायची होती, मला माझ्यातला उर्मटपणा किंवा माझ्यातली जी काही हे होतं, माझ्यामध्ये जी डेअरिंग होती किंवा माझ्यामध्ये लपलेला जो काही जो न्यूनगंडीचा भाग होता तो बाजूला ठेवून मला इतरांसारखं आय टू एन्जॉय, मला त्याचा आनंद म्हणा किंवा त्याचा उपभोग मला घ्यायचा होता. पण हे जास्त काळ नाही टिकली. हळूहळू जशी दारू वाढायला लागली, दारूमुळे काय झालं की जशी दारू वाढायला लागली तसं मला वाटायला लागलं की मी इतरांसारखा नाही आहे. मी कधीतरी पितो, मी चांगलीतली पितो, मी कधी शिवीगाळ केली नाही. मी इव्हन हळूहळू मला इतकं वाटायला लागलं की अर्धीची पूर्ण झाली, पूर्णची मग 1.5 झाली, 1.5ची 2.5 झाली, 2 झाली. प्रमाण वाढायला लागल्यानंतर मी रात्री घरी यायचो कामावरून, तर घरातल्या लोकांना कळायचं देखील नाही. त्यामुळे मला वाटत दुसऱ्या दिवशी मी अगदी फ्रेश मध्ये अंघोळ बिंगोळ करून चांगलं कपडे घालून टाकाटक म्हणून ऑफिसला जायचो. ऑफिसमध्ये माझं काम चांगलं व्यवस्थित होते, त्यामुळे मला कधी त्याचा त्रास वाटला नाही किंवा इतरांना कळलं नाही. तेव्हा वाटायचं की मी एक टाकी आहे, मी पचवू शकतो, माझा स्टॅमिना मोठा आहे, आणि मी पाहिलं तर कोणाला कळत पण नाही, आणि मी इतरांसारखा बडबड करणं किंवा असं हे करणं, झोप जाणं, तोल जाणं, पडणं, शिवीगाळ करणं, असल्या काही गोष्टी मी करत नाही. त्यामुळे आय एम डिफरंट. नेहमीच मी माझी बाजू कशी मांडायची, मी कसं स्वतःला एक वेगळ्या अँगलने बघत होतो स्वतःचा परिचय. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला हळूहळू वाढत जायला लागल्या. आणि ती फिलिंग्स, त्यातली जी थ्रिल होतं, त्यातली जी मजा होती, त्यातलं ते होतं ते मला आणखीन हवं. तसं दारू वाढायला लागल्याबरोबर माझ्यामधल्या अनेक गोष्टीचं मला आणखीन वाटायला लागलं की आपल्याला ते मिळालं पाहिजे. पण ती हौस म्हणतात ना की ती हौस ते जास्त काळ मला टिकायचं नाही. आणि मग इतरांना पाहिल्यानंतर मला कळायचं की अरे त्यांना कसं आहे, ते थोडीच पितात, चांगलं जेवतात, चांगलं हे करतात, त्या सगळं मस्त नाचतायत, मस्त दहीहंडीमध्ये जातायत, मस्त गणपतीमध्ये खेळतायत, हे करतायत, डान्स करतायत लग्नात, बार्षिक. आपल्याला पण हे सगळं जमलं पाहिजे, आपण पण चला हे धमाल नाचलं पाहिजे. पण दुर्दैवाने असं काय होत नव्हतं. तर थोड्या वेळानंतर 1-2 तासांनी ते उतरलं की वाटायचं की अरे काय, आपल्याला काही लोकांनी बघितलं असेल, त्यांना काय वाटलं असेल, अरे हा पोरगा असा होता, हा चांगला घालण्यातला पोरगा, आणि हा असा काय करतोय. पण स्वतःचीच मला नैराश्य वाटायचं, स्वतःचीच मला कीव यायची, स्वतःच मला वाटायचं की आपण काय करतोय, कशासाठी सगळं करतोय. पण त्या हळूहळू नंतर हे सगळं विसरायला, हे सगळं बाहेर पडायला मला दारूचा आसरा घ्यावा लागायचा.
आणि अशा प्रकारे माझं मन त्याच्या म्हणतात ना की मनाची आवड, मनाची ओढ माझी दारूपुढे जायची. नंतर हळूहळू माझ्या दारू पिण्यामुळे माझा चॉईस गेला. माझ्याकडे चॉईस होता कधी प्यायची, कुठली प्यायची, कोणाबरोबर प्यायची, कुठल्या ठिकाणी प्यायची, कुठला ब्रँड प्यायचा, हे सगळं चॉईस होतं. पण हळूहळू दारूचा जसजसा मानसिक म्हणतात ना की मेंदूमध्ये माझ्या ते खिशावट म्हणा, ते ऑब्सेशन म्हणा, ते क्रिएट झालं की माझं मन हळूहळू म्हणायचं नाही आज तसंच करायचं नाही, कालच्या सारखं नाही. आज जेवायचं, मस्त झोपायचं आणि उद्या ऑफिसला जायचं किंवा उद्याचे काय ठरलेला कार्यक्रम आपण त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा, मग ते काही असो. आणि ते मला ते हे व्हायचं. पण दुर्दैवाने असं व्हायला लागलं की हळूहळू माझं पिण्यामुळे माझं जे काही नियंत्रण होतं त्याच्यावरला बाजूला व्हायला लागलं आणि हळूहळू घरातल्या लोकांना समजायला लागलं. तोपर्यंत माझं लग्नही झालं होतं, मुलंही झाली होती. आणि हे मात्र माझ्या बायकोच्या आणि माझ्या आईच्या लक्षात आल्यामुळे त्यांच्यामध्ये चर्चा व्हायला लागली. मग रात्री उशिरा आलो किंवा असं काय झालं की खोटं बोलणं चालू झालं. मग आई म्हणायची, का पितोय तू, का असं करतोय, घरी आम्ही पहिले तर पी, रस्त्याला काय झालं तर कामावून येतोस, आम्हाला दुसरा काही आम्हाला तुझ्याशिवाय आम्हाला कोण आहे रे, अशी कधी कधी भावनिक दृष्टिकोनातून आई देखील मला अशी कळवळून सांगायची, काय सगळं करतोस, पी घरी आणून पी ना, आम्ही म्हणतो तुला कष्ट आहे, तुला बाबा त्रास होत असेल आमच्यामुळे, तर आमचं काही म्हणणं नाही आहे, पण तू असा करू नकोस. आणि त्याच्यामुळे बायको पण म्हणत, का तुम्ही पिताय, तुम्हाला माझ्याबद्दल काही त्रास आहे का, काही अडचण आहे का, काय वाटतंय तुम्हाला, अशी बायको देखील रात्री म्हणायचं. आणि मग मला एकदम असं चिडायचं, अरे मी आलो की जेवायला बसलो की तुमचं हे चालू होतं, का पितोस, कशासाठी पितोस, मी काय कोर्टामध्ये मी काय अपराध केलेला आहे का, मी काय गुन्हा केलाय का, मी काय पिऊ नये का, अरे आता मी माझ्या पैशाची पितोय, असे मी सगळं बरीचशी कारणं द्यायची. मी पडलोय का, मी कोणाला शिवीगाळ केलंय का, मी कोणाची भांडण केलंय का, मला पोलिसांनी हे केलंय का, मग तुम्ही लोक मला का बदनाम करायला. आणि अशा प्रकारे माझ्याच घरामध्ये माझा असा विश्वास व्हायला लागला, मला नकोसं घर वाटायला लागलं आणि माझ्या घराबद्दल मला असं तिरस्कार वाटायला लागला. त्यामुळे मी मग घरामध्ये कळत नकळत मग मी रागाने प्यायला लागलो. अरे मी कष्ट करू, मी आता जर पिणार नाही तर मी कधी पिणार आहे, आणि तुम्हाला काय त्रास आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी बसल्या ठिकाणी मिळते ना, बसल्या ठिकाणी तुम्हाला सगळं मिळतंय ना, मग तुम्ही का असं करता, तुम्ही का माझ्या नावाची बोंबाबोंब चालू केले, रोज पिता, रोज असं करता, मी काय म्हातारी झाल्यानंतर पिणार आहे का, आता नाही पिणार, आता मी एन्जॉय नाही करणार तर कधी करणार. आणि या सगळ्या गोष्टीमुळं घरातले लोक देखील माझ्यामुळं. माईक चालू आहे ना माझा, हॅलो हॅलो, येस येस येस, चालू आहे. तर त्याच्यामुळे माझ्या ह्याच्यामुळे वागण्यामध्ये बदल व्हायला लागला. मग घरामध्ये मी वेळ देणं कमी केलं, तीच घरामध्ये काही गोष्टीवरती रागराग व्हायला लागले, मी करणार नाही, मी जाणार नाही, असा बेजबाबदारीने उत्तर द्यायला लागलो, मीच पाहिजे का, मीच आणलं पाहिजे का. आणि मग माझ्या घरामध्ये अशी हे निर्माण झाली, कोणाचं कोणाला ताळ मिळाला, कोणाचं कोणाला मी कधी घरातल्या जबाबदारी, मुलांच्या म्हणा, रेशनिंगच्या, लाईटच्या, ह्याच्यासाठी मीच पाहिजे का, दिवसभर काम करायचं गाडीच्या बैलासारखं, तेल मात्र तुम्ही घ्यायचं. अशा अवस्थेमध्ये मी घरामध्ये असं हे करायला लागलो, भांडून उकरून काढायला लागलो, कोण तिरस्काराने वागायला लागलो. आणि मग यासाठी सगळं मग रात्रभर झोप लागायचं, मग आणखीन दारू. मग ह्याच्यावरती सगळं दारूचा मारा चालू केला. आणि दारू शेवटी असं व्हायला लागले की थोडी प्यायलो की मला वाटायचं की नाही आपल्याला अजून काय एवढं झालेलं नाही, आपण एवढी प्यायलो होतं त्यावेळेस आपल्याला काय होत नाही, आणि आता काय, आणि ह्या लोकांना आपण पिऊन दाखवायचं. म्हणजे अशा प्रकारे माझा दारूचा जो सराव होता तो इतका वाढला. आणि मग नंतर हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं की दुसऱ्या दिवशी माझ्या मध्यरात्री दारूचा जो कमी झाला, प्रभाव कमी झाला की मग रात्री 2:30-3 वाजता मला अशी जाग यायची, कानामध्ये आवाज यायचे. मी त्या झोपड्यामध्ये जिथे मी झोपलेला आहे त्या खाटेचे पाय असे काहीतरी तुटल्यासारखे वाटायचे, आणि मी खाली कोलमडलेला आहे. माझ्या वरचा जो पंखा आहे सिलिंगचा, तो त्या मधल्या आडीला असं काहीतरी हे झालंय, आणि त्या पंख्याच्या फिरण्यामुळे तो खाली पडतोय माझ्या अंगावरती. त्या पंख्याची पातं सगळी माझी मान उडवून चाललेली आहे. मला वाटतं हॅल्युसिनेशनचा प्रकार जो आला आता इथल्याला मी कळलं की त्याला म्हणतात हॅल्युसिनेशन. मला आवाज व्हायला लागले, कानामध्ये आवाज यायला लागला. रात्री मला माझ्या भिंतीवरती कधी कधी असं वाटायचं की बाकीचं ते मीना कुमारी चलते चलते युही को मिल गया अशी ती डान्स करते,
मी माझ्या बायको पण म्हटलं बघतो चेता, कारण त्या काळामध्ये 60 mm चा तो पडदा बांधायचा आमच्या गणपतीला म्हणा, गणपती उत्सवात आमच्या विभागामध्ये. आणि मग एकदा पडदा बांधला की तो काढायचाच, 10 दिवस चालायचं. तसं वाटायचं की माझ्या घरामध्ये तो सिनेमा चालू आहे. कधी कधी वाटायचं की शेजारी कोणतरी बिर्याणी बनवतोय आणि त्या बिर्याणीचा असा जो वास यायचा नाही, इतका सुगंधी. ते 2:30 बायकोला म्हणजे का तू काय करतेस एवढ्या रात्री, कशाला बिर्याणी? म्हणजे कुठल्या बिर्याणी आणि काय बिर्याणी? आणि मग सकाळी उठून बायको दाखवायची की मी काही सुद्धा नसायचं. मी म्हणायचं ते मला असं व्हायला लागल्यानंतर रात्रीचं जे काय वाटायचं ते खरं वाटायचं. ती कुठे आहे बिर्याणी? रात्री तू केलीस ना, रात्री तू शिरा केला होतास ना, तर तुम्ही लपून ठेवता का? तुम्ही मला काय देत नाही? मला काय तोंड नाही का? अरे मी तर कमवून आणतोय. पण या सगळ्या गोष्टीमुळे मात्र सकाळी उठल्यानंतर लक्षात आलं की माझा हा चेहरा जो आहे तो सुजायला लागलेला आहे. माझे हात थरथर कापायला लागलेले आहेत आणि मग माझ्या फिजिकली याच्यामध्ये बदल व्हायला लागला. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये हळूहळू कुटुंबातल्या लोकांना कळेनाच की असं का करतोय. पण आई म्हणायच्या तू असा कोण आलं हे आलं रात्री, तू असं का करत होतास? वेळासारखा खिडक्या लावा, दरवाजा बंद कर, ते मारतायत, ते मला बघ बोलतायत, ते मला बोलवतायत, ते आले बघ. काही म्हणायचे अरे रात्री आम्ही सगळा दरवाजा खिडक्या सगळं पाटा लावलाय त्याला वर. म्हणजे आमच्याकडे सातारकडे म्हणतात ना की दरवाजाला पाटा लावला म्हणजे सगळी सुरक्षितता दिली. म्हणजे एवढं सगळं बंद केलं तरी तुला कोण न्यायला येणार आहे? आम्ही आहे ना. माझी आई म्हणायची मी आहे ना तुझ्यासाठी. माझी बायको म्हणायची काय होतं तुम्हाला, आम्ही आहो ना. माझा भाऊ बाहेर झोपायचा काठी घेऊन. आणि सगळं असं व्हायला लागल्यानंतर माझं घर देखील भ्रमिष्ट झालं. आणि मग नंतर हळूहळू अशा माझी मानसिक अवस्था अशी व्हायला लागली. पाठलाग करताय, कोणतरी बोलवतंय, कोणतरी हात मारतंय. आणि मग त्याच्यानंतर माझी अवस्था फार गंभीर झाली. आणि मग त्याच्यानंतर सकाळी उठल्यानंतर माझं सगळं शरीर थरथर कापायला लागलं. हातात मध्ये इतका हे झाला. आणि मग आई बायको रात्रीचे पडली ते अन्न, कोण शेजारी पाजारी आले किंवा नातेवाईक आले तर त्यांना ते दाखवायचे बघा सण येते आणखी चांगले होत आहेत. पण कमवणारच खाऊ शकत नाही तर आमच्या पोटात अन्न कसं झालं. मग त्या मोरीमध्ये ठेवलेल्या त्या पातेल्याकडे दाखवायचे बोट, कधी ते टाकीमध्ये तो पडलेला भात किंवा ते रक्ताच्या चपातीचे तुकडे दाखवायचे. आणि म्हणायचे की अरे कष्ट करून आम्ही एवढ्या सणवार येतोय पण आमच्या पोटामध्ये अन्न जायला हा माणूस देतच नाही. हा स्वतःही खात नाही, स्वतःही इतरांना खाऊ देत नाही. अशा प्रकारे हा दारूचं जे प्रमाण होतं ते माझं वाढत गेलं. आणि मग ही दारू आता वाढली पण पैसा नव्हता वाढला. दारू वाढली पण घरातलं रिलेशन माझं खराब झालं होतं. आणि मग आता करायचं काय? त्याच्यामुळे इथे म्हणतात ना की आध्यात्मिक अवनती म्हणतात. आणि मग पैशाची चोरी म्हणा किंवा इतरांकडून कसं पैसे काढायचे, कहाणी बनवून स्टोरी सांगून तर समाजामध्ये पैशासाठी मी माझ्या शेजारी पाजारी मित्रांकडे जायला लागलो, हात पसरायला लागलो, कहाण्या सांगायला लागलो. मुलगा आजारी आहे, आईला असं झालंय, बहिणीचं तसं झालंय. आणि मग अशा पद्धतीने मी पैसा गोळा करायला लागलो. आणि तो पैसा माझ्या खऱ्या कामासाठी कधीच उपयोगात येत नव्हता. तो पैसा येताच तो बर्फ वितळा वाचायचा, तो पैसा दारूच्या अड्ड्यावरती जाऊन तो तिथेच संपायला लागला. आणि मग दारूची उधारी वाढायला लागली. आणि अशा प्रकारे मग तिथे दारूच्या बद्दल उधारी मिळणं बंद झालं. शिवीगाळ करणारे कोणाच्या तरी मग मी वाट बघायचो, अरे चालला आजच्या दिवस या उद्याही करते. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी मला इतक्या खालच्या थराला घेऊन गेल्या. आणि शेवटी मग हे सगळं होत असताना शारीरिक आजारामध्ये आणि आध्यात्मिक म्हणतात ना की ही जी अवनती म्हणतात, घरातलं सगळं समाजातलं कामातल्या ठिकाणी मी माझ्या कामामध्ये जिथून ज्यातून मला पैसे मिळत होते मी ते काढायला सुरुवात केली. मला एक आठवते की मी पीएफ मधला नॉन रिफंडेबल मी तो लोन काढला होता. आणि त्याच्यात लिहिलं होतं कारण त्या पीएफच्या लोन काढताना की माझी आई त्यावेळेस मला वाटतं काहीतरी 63 का 64 वर्षाची होती. तिच्या गर्भाशयाला कॅन्सर झालाय आणि त्याचं ऑपरेशन करायचंय म्हणून मी ते नॉन रिफंडेबल पैसा काढले. आणि दुर्दैवाने तो पैसा मला वाटलं सुट्ट्या वेळ मिळतील, कॅश मिळेल, पण ते कॅश मधनं न देता कंपनीने मला चेक दिला. आणि तो चेक घेऊन मी करणार काय? मला तर दारूचे पैसे द्यायचे, मला दारू प्यायचे, पण हा चेक घेऊन मी जाणार. पण तिथल्याच आमच्या कंपनीमधल्या एकाला माहिती होतं हे सगळं कुठेतरी चालतं, चेक घेतले जातात आणि त्याचे काही त्याच्यातून पैसे कट करून वजा करून पैसे दिले जातात. आणि मग एका मित्राला घेऊन गेलो, त्याने मला त्या ठिकाणी काही पैसे वजा करून काही पैसे माझ्या हातावरती ठेवले. आणि ते पैसे घेऊन मग मी त्यालाही दारू पाजली, मी दारू पोट भरून जायलो. आणि मला कळलं की त्या रात्री मी कशा कुठे होतो. मला आजही बरोबर ते आठवत नाही की त्या रात्री मात्र मी
कुठे कसा पडलो होतो आणि त्याच्यानंतर मला असं म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा घडल्या की शेवटी मी माणसासारखा माणूस म्हणून जगण्याचा राहिलोच नाही. आणि मग त्याचे त्या दारूचे म्हणतात ना की परिणाम ते केमिकल आहे त्याने माझ्या मेंदूवरती म्हणा किंवा शरीरावरती म्हणा सुरुवात केली अत्याचार करायला. अत्याचार हा शब्द मला आवडतो. आणि मग माझं शरीर सगळं थरथर कापायला लागलं, रक्ताच्या उलट्या, मला चक्कर यायला लागली, मला जेवण जाईनसं झालं आणि हात पाय सगळे असे काडीसारखे झाले, पोट मोठं झालं, लघवीतून रक्त जायला लागले. आणि मग ते सगळं शारीरिक जे काय होतं मग माझं हॉस्पिटलायझेशन चालू झालं. हॉस्पिटलमध्ये पिऊन नंतर वेळा असं झालं की मी परत जायलो, कारण मला भीती वाटायची की मला आज झोप नाही आली तर मला आणखी काय झालं तर रात्री असं. त्या भीतीपोटी मी परत जाऊन असं दारू प्यायला लागलो. आणि सगळं घडत असताना आता करायचं काय? आणि मग हॉस्पिटलमधून मला तिथे सांगितलं जायचं, तिथे अँटीबयोटिकच्या गोळ्या दिल्या जायच्या आणि त्याच्यामुळे माझं बोलणं किंवा माझी स्मृतीभ्रंश व्हायला लागला, मला आठवायचं नाही. चेहरा सुजलेला असायचा, हात तर कापायचे. आणि मग तिथे त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सांगायचे की ह्या गोळ्यांवरती जर परत तुम्ही दारू प्याल तर तुम्हाला अटॅक होईल, तुम्हाला पॅरालिसिस होईल, तुमच्या मेंदूमध्ये हे होऊन जाईल. तर अशा सगळ्या हे करून दाखवायचं. म्हणत आहेत हो ठीक आहे, आता नाही पडणार, आता पिणार नाही, आता डॉक्टरांच्या पाया पडायचो आणि त्यांना गयावया करायचो की मला माझी मुलं लहान आहेत, त्यांना शाळेत जायचं आहे, मी कामाला बरेच दिवस गेलो नाही, मला उद्यापासून कामाला जायचं. आणि गयावरून डॉक्टरांच्या अक्षरशः पायावरती डोकं टेकायचं, गयावया करतात. मग ते डॉक्टरांनी सांगितलं की मला सुट्टी द्या, आता मी पिणार नाही. आणि मग घरी येता येताच असं यायचो. एक दोन वेळा असं घडलं. ती सुट्टी घेऊन मी आमच्या नाक्यावरती आलो, बायकोच्या हातामध्ये त्या पिशवीमध्ये एक्सरे, त्याच्यानंतर माझे कपडे, टावेल म्हणा आणि हे सगळं घेऊन बायको जाणार होती पुढेच. आणि मग डोक्यावरती टावेल टाकून मी असं पुढे यायचं. आणि नाक्यावरती बरेच दिवस असं जे माझे पिणारे मित्र होते, जे पिताना मला नेहमी म्हणायचे अशोक भाई कधी भी हमको रात को आवाज दे. भाई म्हटलं, अशोक दादा म्हटलं ते मी मात्र असं काय होऊन जायचो माहिती. हा एक आधारचा भाग मी सांगतो की ते मला भाई म्हणाले, दादा म्हणाले, कसं काय तुम्ही, अरे 15 दिवस झालं तुम्ही दिसलात नाही कुठे. अरे मी म्हटलं अरे काय माझ्या घरातली लोक सगळे वेडी माणसं आहेत, जरा मला कुठे काय झालं की लगेच हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकलं. आणि जे मला आठवायचे की जे पिताना माझे मित्र बोलायचे की कधी तुम्ही हात मारा, कधी काय झालं तुम्हाला तर आम्ही आहोत ना, अरे हम आहे ना तुम्हारे लिए यार, आपली जान मागवतो. आणि एकदा ते तसंच प्रसंग असा आला होता की जे मित्र तुमच्यासाठी जीव हजर आहे म्हणणारे, एकदा असं झालं की मला रक्ताची उलटी झाली होती. आणि मग रात्रीच माझ्या भावाने, बाईने, माझ्या बायकोने, आईने मला रात्री काहीतरी 3 वाजता नेऊन ऍडमिट केलं सायनला. आणि ते डॉक्टर वगैरे सकाळी आल्यानंतर माझ्या मित्रांना सांगितलं की अहो असं झालं. आणि मग ते मित्र दोघे जण आले मला बघायला. आल्यानंतर त्या सिस्टरने सांगितलं की सलाईन लावलेले आहे, तर त्याला हात असा थोडा हालू देऊ नका, सरळ हात त्याचा धरून बसा. ते 10 मिनिटं गेले असेल, तो जो मित्र माझ्या बाजूला बसला होता त्याने इकडे तिकडे चुळबुळ करायला सुरुवात केली. मला म्हटलं अरे माझं थोडंसं काम आहे आणि मी नंतर येतो थोडं. मग तो जो गेला तो अजून परत आलेला नाही मला भेटायला. दुसरा एक मित्र होता तो तिथे होता. तर तेवढ्यात त्या सिस्टरने सांगितलं की डॉक्टरांनी ही औषधी, गोळ्या, इंजेक्शन त्याला आयव्हीतून द्यायच्या आहेत, तर ती तिथे घेऊन या. आणि म्हणून ती चिठ्ठी त्याने तर मेडिकलला जाऊन दाखवा आणि त्या औषधी घेऊन या म्हणून. माझ्या वेळेस ती माझी बायको काहीतरी करायला बाथरूम मध्ये माझं काहीतरी साफ करायला गेली होती. आणि तोपर्यंत तो मित्राच्या हातात त्या सिस्टरने ती चिठ्ठी दिली. त्यांनी ती चिठ्ठी बघितली, घरामध्ये बघितलं, म्हटलं त्या माझ्या वहिनी कुठे आहेत असं विचारलं. मी म्हटलं अरे आता येईल ती बाथरूम मध्ये. आणि तेवढ्या वेळामध्ये त्या मित्रांनी ती चिठ्ठी घेतली, तो जो गेला औषध आणायला. तर तो मित्र अजूनही परत रिटर्न झालेला नाही. अशी मला दारूमुळे जे घडलेलं अद्यापही म्हणा, मित्राचं नातं म्हणा किंवा जवळीक म्हणा, कशा कशा पद्धतीने मला त्याच्यातून जावं लागलं. हे सगळ्या घटना त्यावेळेस कळलं की मला माहिती नव्हतं की हा आजार आहे, दारू हाच एक आजार आहे, मद्यपाश एक आजार आहे. पण ह्या दारूची हे जे आजाराची जेव्हा मला एक गोष्ट अशी आली की मी दारुड्यात त्यावेळेस झालो. माझ्या दारुडेपणासाठी मी ज्या कारणासाठी दारू पित होते, एक तर राग म्हणा, एक तर चिडचिडपणा म्हणा, एक तर खुन्नस म्हणा, एक तर माझा अपमान, माझ्यामधल्या असणारा उणिवा, माझ्यामध्ये असणारा कमीपणा, आणि ह्या सगळ्या गोष्टीबद्दल मला दारू लागत होती.
मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे दारूने मला हे उष्ण अवसान दिलं जे मी नाही आहे वास्तवतेपासून सत्यापासून मी स्वतःला कधी स्वीकारच केला नव्हता. पण दारू प्यायल्यानंतर मात्र मी वेगळा. आता जो मला जो काही एक विसरपणा मिळायचा, एक डेअरिंग मिळायची, एक ताकद मिळायची, एक ऊर्जा मिळायची असं म्हणतात. आणि ह्याच्यामुळे मी स्वतःला मान्य करायला नव्हतो की मी दारुड्या आहे. पण माझ्यामध्ये लहानपणापासून असे अवगम जे मी तुम्हाला एक थोडंसं मोठं असं उदाहरण सांगितलं की मी कसा कमकुवत झालो होतो. त्याच्यामुळे मला माझ्या घरामध्ये मला भावाचा राग आहे की आई त्याच्याकडे जास्त लक्ष पुरवते. तो आला की नाही, तो जेवला की नाही. आणि जेवायला जर बसला तरी आई त्याच्याकडून कधी कधी सुरुवात करायची. अरे मी म्हणायचो मी मोठा मुलगा आहे, तू जेवायला माझ्याकडून वाढणार, तू त्याच्याकडून ते सुरुवात करतेस आणि शेवटी मला तू वाढतेस. सगळं पाणी देते, विसळ मात्र त्याला देतेस. हे सगळं असं बीजाभाव मी करायचो. आई म्हणे तसं नाही रे. आणि मग मी त्याच्यावरून छोट्याशा गोष्टीवर मग आहे ते जेवणच नको, तो तुमच्यासाठीच आहे, मी तुझा मुलगा थोडीच आहे. आणि आई कधी कधी सांगायची, मी गमतीने अशी शेजाऱ्या पदर म्हणायचे, मला आम्ही केसावरती तो फुगे देऊन याला विकत घेतलं, हा तिकडे असं. आणि मग मी आईला म्हणायचे, तुझा मी मुलगा आहे का, तुझा सावत्र नाही म्हणून तू मला अशी जाच करतेस, म्हणून तू मला असे दुजाभाव करतेस, माझ्याकडे तुझं लक्ष नाही. अशा गोष्टी घरामध्ये माझी सुरुवात झाली. आणि मग माझ्यामधलं घरामधला जो माझ्याबद्दलची आपुलकी, प्रेम, ओढा असं काय वाटायचं नाही. आणि म्हणून वाटायचं की दारूच्या नंतर दारुड्या झालो तेव्हा कळायला लागले की मी ह्या घरचा नाही आहे, हे घर माझ्यासाठी नाही आहे, हे घरातील लोक माझी वाट बघणार नाही आहेत, कोणी मला मी अजून आलो नाही म्हणून मला कोणी बोलवायला येणार नाही. आणि आपला खरा अड्डा, आपलं खरं घर हेच आहे. आणि म्हणून मग मी तासन तास त्या अड्ड्यावरती बसून लोकांबरोबर उगाच नाही त्या गोष्टीचा मी चर्चा करायचो. खरं म्हणजे मला त्याच्यातलं ज्ञान नसायचं. पण गावस्करांनी कसं खेळलं पाहिजे, विश्वनाथनी कसं त्याच्याबरोबर तो मेवणा त्याचा झाला, त्याच्या लग्न केलं, असले इतिहास मी कुठेतरी ऐकलं, अर्धवट ऐकलेलं असायचं. आणि मग मी तिथे गप्पांमध्ये मी काहीतरी वेगळं आहे, माझा काहीतरी नॉलेज, जनरल नॉलेज मला भरपूर आहे. कशा पद्धतीने सायरा बेगमनी कुठल्या याच्यामध्ये सगीनामध्ये कुठलं दिलीप कुमारवर कशा पद्धतीने गाणं म्हटलं होतं, दिलीप कुमारचं वय काय, सायरा बानूचं वय काय, तर नाही त्या गोष्टीमध्ये मी आपलं मग शरद पवारचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेसमध्ये कसे झाले, आमच्या एरियात येऊन गेले होते. अरे मी काँग्रेस पार्टीनं मी कशा किंवा इतर पार्ट्यांना मी कशा पद्धतीने मी त्यांना निवडून आणलं, अशा सगळ्या गोष्टी तिच्यावर चर्चा करायची त्या दारू पिऊन. आणि मग तो बिचारा सांगायचा, अरे भाऊ बंद कर आता, बस झालं आता, आम्हाला बंद करायचं, आम्हाला झोपायला जायचं तर जा घरी. आणि असं करता करता मित्रांनो माझी हकलपट्टी व्हायची, अपमानित व्हायचे, काय मला हाताला धरून बोकांडी धरून मला बाहेर काढायचं. ह्या सगळ्या गोष्टीचा जो आजाराचा भाग होता तो लक्षात आला की मी कुठे अडकलो आणि मी काय करतो. आणि मग अल्कोहोलिकन्स मध्ये माझी जेव्हा एंट्री झाली, बऱ्याच ठिकाणी उपचार करण्यात आले, पण मी थोडे दिवस दारूपासून दूर राहायचे. 15 दिवस, महिना, 2 महिने, 3 महिने. एक साधं उदाहरण सांगतो शेवटचं आणि नंतर मग आपण रिकव्हरीवरती येऊया. की एक असं झालं होतं की दारूपासून मी जवळजवळ 1 वर्ष दूर होते. 1986, 1987, 86चं वर्ष होतं. 87ला 31 डिसेंबर होता आणि त्याच्यानंतर त्या 31 डिसेंबर 86च्या नंतर मध्यरात्रीनंतर 87चं नवीन वर्ष उघडणार होतं. आणि त्यावेळेस मग एका मित्राच्या सोबत त्याच्या आमच्या मुंबईला तेव्हा बार आहे, ते बार असं चालू झालं. ज्या बारमध्ये लेडीज ते बारबाला असायच्या, त्या दारू सर्व करायची. आणि तिथे मी जेव्हा प्यायला गेलो होतो त्या डिसेंबरच्या रात्री, आणि मी समोरच बसलो होतो आणि त्या बारमध्ये त्या काही लेडीज वेटर्स होत्या, त्याच्याबद्दल तेव्हा शाळेच्या असा काही प्रकार घडला होता आणि मी दारू थांबवलं होती 1 वर्ष, कारण त्या मला ती अद्दलच घडली होती. आणि ठरलं की आता दारू प्यायची नाही. मग मी जवळजवळ त्या भीतीपोटी मी एका ठिकाणी, आध्यात्मिक ठिकाणी मला गेलो होतो. आणि त्यांनी सांगितलं की दारू प्यायला तर तुझ्या अंगावरती असं उठेल, रक्ताची उलटी होईल, दारू प्यायला तर ते असं होईल तसं होईल, असं एका ठिकाणी मला त्यांनी सांगितलं होतं तो बाबांनी. आणि त्या भीतीपोटी मी दारूपासून 1 वर्ष दूर होतो. आणि त्या रात्री काय झालं माहिती, मी 86 त्या रात्री 31 डिसेंबरला 11:15 पर्यंत मी दारूला हात स्पर्श केला नाही. एक समोर लेडीज वेटर होती, ती 2-3 वेळा माझ्या समोर येऊन गेली. मला तिने ऑर्डर केली, मला तिने ऑफर केली, मला तिने अजूनच एवढी घेत आहे का, बिअर आहे, ते अमुक आहे, ते सगळे घेत आहेत, वाय नॉट टू एन्जॉय, तुम्हाला आवडत नाही का, तुम्ही असं तसं बरंच वेळ तिने मला ते केलं. पण मला ते नाही म्हटलं, नाही मी पीत नाही असं करत तिला मला मोठं जरा बरं वाटायचं.
पण 4थ्या का 5व्या टायमाला ती जस्ट माझ्या 11:45 काहीतरी 12 वाजता 11:45ला 10 मिनिटं होती तेव्हा ती आली आणि तिने मला परत अशी ती थोडीशी साडी नेसलेली होती आणि हातामध्ये तिचा तो ट्रे होता त्याच्यामध्ये ग्लास होती बिअरची अशी बाटली होती आणि ती थोडीशी अशी वाकली कमरेमध्ये वाकल्यानंतर काय होतं की तिचा जो पदर होता जो साडीचा तिने जो खांद्यावर घेतलेला पदराचा तो थोडासा भाग बाजूला झाला आणि तिच्या ज्या ब्लाऊजचा जो कट होता त्या मधला जो भाग होता तो माझा दृष्टीस आला आणि कळत न कळत माझ्या मनामध्ये काय चमकाव काय झालं मला आजही त्याच्यात आठवत नाही आणि तिच्या त्या छातीकडे बघताना मात्र माझ्या डोक्यामध्ये काय झालं कळलं नाही आणि मग मी स्वतःच्याच मी मनाशी बोलतो स्वतःच्याच भावनेशी बोलतो स्वतःची कल्पना स्वतःचे विचार स्वतःचं वागणं आणि त्याच्यामध्ये मी तिला बोललो की अरे परमेश्वर वरचा काय म्हणेल आपल्याला त्याला याला 4 वेळा द्यायला आलो देव येतो द्यायला आणि हात नाही घ्यायला कर्म आपला चला कर्म हे आणि आपण काय करतो यार उद्या कळलं की अरे आदमी आहे कोई अवली काम आहे स्वतःच्याच कल्पना स्वतःच्याच विचारामध्ये मी असं एकदम हे झालं आणि मी तिला झटकन तिला बोललो अरे थोडा देतो बियर आणि मला आठवते की मी तो अर्धा ग्लास काही ग्लास मी त्या बाईच्या हाताने प्यायलो पण त्याच्यानंतर मात्र काय झालं मला आठवत नाही पण 1 डिसेंबर 1987च्या त्या पहाटे मी त्या बारच्या बाहेर असा त्या फुटपाथ वरती पायऱ्यांवरती मी उताना पडलो होतो समोरचे दात पडले होते कपडे माझे कोणी काय घड्याळ नेलं होतं मला चांगल्यापैकी पडला होता आणि डोक्यातून रक्त येत होतं अशा अवस्थेमध्ये मला आठवतंय की एक त्यावेळेस आमचे जे एक मंत्री होते ते मुंबईचे महापौर होते आणि त्यांच्याकडे म्हटलं जाऊन त्यांची माझी ओळख त्यांच्यासाठी काम केलं होतं मध्ये पोलीस स्टेशनला जावं तर त्यांच्याकडे जावं आणि इथे माझी लुटमार झाली मला मारलं मला माझ्या वस्तू हिसकावून घेतल्या गेल्या आणि म्हणून पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करावी असं म्हणून तिथे जाग आली तेव्हा सूर्यकिरण तोंडावरती पडलं होतं आणि 8 वाजता मला तिथून मी उठलो आणि अशा भकास आणि भनाट अवस्थेमध्ये मी दात पडलेले तोंडातून रक्त येत होतं तो कळलं माझे दातच नाही समोर कपडे सगळे असे झालेले आणि मला आठवलं मी इथे कसं आलो मला आठवलं नाही की त्या रात्री मी अशा पद्धतीने नवीन वर्ष साजरं करायला आलो होतो आणि माझी अवस्था काय झाली आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आठवल्या तेव्हा दारूने मला किंवा माझ्या वागण्याने किंवा माझ्या काल्पनिक माझ्या विचाराने मला माझ्या आयडियाज मला कशा पद्धतीने इथे फुटपाथ रस्त्यावरती कसं आणून मला फेकला हा शब्द कसा मला तुडवला गेला की मला हा रोगाचा तो भाग जो होता कळायला लागला आणि त्याच्यानंतर मग मात्र मी काही दिवस ऑफिसला गेलो नाही नंतर मग ऑफिसमध्ये जेव्हा मी आलो होतो तिथे एक नवीन ऑफिसर आले होते आमच्या इकडे आणि त्यांना ए बद्दलची माहिती होती आणि शिवाय आमच्या ऑफिसमध्ये 2 जुने मेंबर पण होते आपल्या एचे आणि जेव्हा मी त्या साहेबांकडे गेलो त्यांनी मला बोलवलं 3.5 महिने मी कामाला नव्हतो आणि मग मला त्यांनी ए बद्दलची माहिती दिली आणि त्या 2 ओल्ड टायमरना बोलवलं ज्यांचं आदराने मी नाव घेतो एरिक डी म्हणून होते दुसरे हुसेनबाई म्हणून होते आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांनी मीटिंग करशील का एच्या मीटिंग मध्ये आणि मग त्यांनी मला 17 नोव्हेंबर 1989ला मी आपला जो फाउंडेशन ग्रुप आहे भारतातला पहिला ग्रुप त्या पहिल्या मीटिंग मध्ये मी आलो त्यावेळेस मुंबईमध्ये मीटिंग फार कमी होते जास्त होते आणि त्या मीटिंगला मी जेव्हा तिथे गेलो बायकोसोबत तर ते भरगच्च भरलेला तो हॉल वर्ग खिडकीतून दारातून सभासद लांबून आलेले होते कुलाबा म्हणा इकडे डोंबिवली इकडे वसई इकडे कल्याण डोंबिवली असे लोक आलेले होते तिथे त्या मीटिंगसाठी आणि त्याच्यामध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा त्यांनी मला विचारलं नाही ते कुठलं आलास काय आलास पण जेव्हा मी त्या वर्गामध्ये जायचं ना तर मला स्वतःच मला हे करावं लागलं स्वतःचा स्वीकार करायला की मी मी दारुडे आहे कारण बऱ्याच अनुभव होतो मग मी तिच्या आतमध्ये त्या बांधवाने मला घेतलं स्वतःच मला हे करावं लागलं की मला कोणी विचारलं नाही पण दारू सोडायचे जेव्हा मी आतमध्ये गेलो आणि तेव्हा मी ते सगळं ऐकत असताना मद्यपाचा आजार म्हणा किंवा हा आजार कसा आध्यात्मिक अवनैतिक पण कसा घेऊन जातो आणि ते जसं मी ऐकायला लागल्यानंतर हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं की इथे आल्यानंतर इतर लोकांची दारू थांबलेली मी पहिल्यांदा बघितलं
तर त्याने हात मिळवला. कोणी 5 वर्ष, कोणी 3 वर्ष, कोणी 10 वर्ष दारूपासून दूर आहे. त्यांनी चांगलं जीवन, चेहरे त्यांचे तजेलदार, त्यांचे कपडे, त्यांचे डोळे, त्याच्यामध्ये तेज म्हणा, त्याच्यामध्ये एक वेगळा तरतरीपणा बघून मला जाणीव झाली की आपण जर याच्यात पाहिलो तर कदाचित. आणि त्याने माझा धिक्कार केलेला नाही. त्याने मला कोण आहे, कुठून आला, कसा राहतो, काय शिकतो, काही नाही विचारलं. मला सुद्धा मी केलं की यस, मला दारूवर प्रॉब्लेम आहे, मला दारू थांबवायचं आहे आणि मला दारूने माझी पुरी वाट लावलेली आहे. त्यावेळी मी त्यांना ते ऐकत असताना माझ्या डोळ्यातून जाणारं पाणी होतं. मला तेव्हा बोलता येत नव्हतं कारण अँटीबीच्या गोळ्याचा प्रभाव होता, त्या औषधांचा मारा चालू होता त्याच्यात. त्यामुळे मला नेमकं ऐकण्याचं म्हणा किंवा माझा सुजलेला चेहरा, माझ्या ओठातून रक्त निघतोय, शारीरिक अवस्था माझी अत्यंत गंभीर होती. मला दम लागलेला, धाप लागत होता. आणि अशा अवस्थेमध्ये माझी बायकोने मात्र माझा फार मला मोठा आधार दिला. आणि त्या मीटिंग मध्ये आम्ही बसलो. एका मित्राने तर मला तो चहाचा ग्लास विचारला आणि चहा स्वतःच्या हाताने पाजला. मला इतकं भरभरून आलं. माझ्या घरातले म्हणतात की तू मेलास तर बरं, का मला छळतात. पण ही माणसं मात्र मला येत राहा म्हणत होती. आणि काय माहिती ना, मी भारावून गेलो. त्या मीटिंग संपल्यानंतर प्रत्येकाने माझ्याशी आदराने हात मिळवला. काही लोकांनी मला मिठी मारली आणि काही लोकांनी सांगितलं तो आम्हाला हवा आहे. तुझ्या बाबतीत आता जे घडते त्याच्यातून आम्ही दिलेलं, तू काळजी करू नको. हा मोठा दिलासा मला मिळाला. आणि त्यानंतर मात्र मी बघितलं की खरोखर इथे एक नाही, दोन नाही, तर कितीतरी लोक अशी मला आपुलकीने जवळ घेत आहेत. मला सांगितलं की तुझी दारू थांबेल, तू आते रहना, कीप कमिंग. आणि हा कीप कमिंग जो शब्द होता तो मला फार मोठा आशादायक वाटला. आणि मग हळूहळू इथे जस्ट मीटिंगला मला एक महिना एक जण माझ्या इथला तो होता आमच्या एरियातला, मीटिंगला घेऊन जायला यायचा. मीटिंग संपली की मला घरी नेऊन सोडायचा. इतके काळजी घेणारे मी बाहेर अशी लोक पाहिली नव्हती. आणि हे हळूहळू मग मी त्या मीटिंग मध्ये जायला लागले. पहिले काही मग तिथे तर फळा लिहिलेला असायचा, प्रामाणिकपणा, खुलेपण, निर्धार. सुरुवातीला तर मी प्रामाणिक, मला ते माहितीच नव्हतं काय प्रामाणिकपणा कशावर काय असतो. तर खुलं म्हण माझं काही मला कळायचं नाही. पण हळूहळू तिथल्या त्या जुन्या सदस्यांच्या मी जेव्हा बोट धरता धरता मी त्यांच्या अगदी सानिध्यात जवळ गेलो. त्यांच्या हातात हात मी मिळवला आणि त्यांच्या साखळीमध्ये मी स्वतःला गुंडाळून घेतली. आणि मग ते मला सांगायला लागले की इकडे जायचं, तिकडे जायचं, आज ही मीटिंग आहे, ते मीटिंग आहे. आणि मग त्या फळ्यावरती रोज मला आवश्यक असणाऱ्या ज्या रिकव्हरीच्या आध्यात्मिक स्लोगन म्हणा किंवा आध्यात्मिक तिथे जे लिहिलेलं असायचं, आजचा दिवस फक्त दारूच्या घोटापासून, विषारी घोटापासून दूर राहायचं आहे, कुठल्यानंतर परमेश्वराची प्रार्थना करायची. आणि त्यांनी जे केलं ते मला सांगितलं. अशी मला कोणी जोर जबरदस्ती केली नाही, पण त्यांनी सांगितलं की आम्ही हे केलेलं आहे, तुझं ते तू करून बघ. आणि मग हळूहळू मित्रांनो मला त्या आध्यात्मिक कार्यक्रमाची, आणि सुरुवातीला मी म्हटलं नाही की माझं जीवन कशा पद्धतीने हे सगळं असं हे झालं होतं, गुंडाळून गेलं. पण त्यांनी सांगितलं की भाऊ आता एवढ्यावरती नुसतं दारू थांबवून नाही, एक चांगलं जीवन जगायचं असेल, दीर्घकाळ आपल्याला दारूपासून दूर राहायचं असेल, उपयुक्त जीवन जगायचं असेल, असे ते शेअरिंग मध्ये मी ऐकायचं की आज आम्ही कसे जगतो, आज आम्ही कसे आहोत, आज आमचं पारिवारिक जीवन कसं आहे, आमचं सामाजिक जीवन कसं आहे, आमच्या कामाच्या ठिकाणच्या. आणि मला ते हवं होतं आणि मला तसं व्हायचं होतं. त्यामुळे दारू थांबल्यानंतर परत मी काही अशा ऐकायचं की परत दारूकडे गेले आणि त्यांची अवस्था काय झाली किंवा काही गेले ते परत आलेच नाहीत. आणि हे सगळं मी ऐकत होतो. पण रोजची मीटिंग मी हळूहळू वेळ होता माझ्याकडे, 2 मीटिंग 5 मीटिंग सुरुवात केली. सुरुवातीला 5-5 मीटिंग मी मुंबईमध्ये करायला लागलो. हॉस्पिटल मीटिंग, इंडस्ट्रीज मीटिंग, अवेअरनेस मीटिंग, अशा अनेक टाईपच्या मीटिंग, डिस्कशन मीटिंग, बिझनेस मीटिंग, स्टेट्स मीटिंग, अशा करता 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 मित्रांनो इथे मला काही मार्गदर्शक मिळाले. त्यांनी मला हा कार्यक्रम समजून सांगायला सुरुवात केली. मी सगळ्यात माझ्या हातात जो पहिल्यांदा जे दिला असेल तर ते बिग बुक आणि 12x12 आणि मीटिंग लिस्ट. आणि त्याच्यामध्ये दिलेले ते पहिले 20 प्रश्न होते. कामाचा वेळ झालाय का, दारूमुळे तुम्हाला आर्थिक अवस्थेत, ते माझी सुरुवातीला जो माझी इन्व्हेंटरी मला घेण्यासाठी मला त्या जुन्या सभासदांनी जी मदत केली, ते पहिले जे त्या मीटिंग लिस्ट मधले ते 20 प्रश्न होते, ते मात्र मला मनापासून मी त्याची सोडवणूक केली. प्रामाणिकपणे त्याची उत्तर दिली की मी कशा पद्धतीचा दारुडा आहे, माझा स्वभाव कसा आहे. दारुडा आता गेली बाजूला, पण आता मला हळूहळू कळायला लागलं की मी का प्यालो, मला का प्यावी लागली, दारूमध्ये माझा काय. आणि मग हळूहळू माझ्या लक्षात आलं की माझे स्वभाव दोष, माझ्यामध्ये आळस आहे, माझ्यामध्ये निकम्मापणा आहे, माझ्यामध्ये अहंकार आहे, माझ्यामध्ये राग आहे, माझ्यामध्ये दोष आहे, माझ्यामध्ये मत्सर आहे.
रूप म्हणतात नाही की सगळं असं मी रेलचेल द्वेष करणारा माणूस आहे. मी स्वतःची दुसऱ्यापासून मी तुलना करणारा माणूस आहे. बरेच असे लोक मी मेंटल लिहून काढले. माझ्यामध्ये 93 माझे स्वभाव दोष होते आणि मग त्याच्यामध्ये निगेटिव्ह माझे काय, पॉझिटिव्ह म्हणजे काय, ह्याचं मी असं हळूहळू हे करायला लागलो. आणि मग त्या 10व्या पारीमध्ये सांगितल्याप्रमाणे पुढे आणि मग मी ते 12व्या पारीच्या साठी मग मी स्पॉन्सर चांगल्यापैकी सोयी केला मार्गदर्शकाच्या त्यांच्या ह्याच्यावर आणि आमची मीटिंग जिथे स्टेप्स मीटिंग चालतात तिथे जायला लागलो, त्यांच्याकडे बसायला लागलो. तर हळूहळू मला एक सुधारण्याचा कार्यक्रम जो 12 पायऱ्यामध्ये सांगितल्याप्रमाणे तर मी 12 पायऱ्यामध्ये लक्षात आलं की माझी पहिलीच म्हणजे मी कबुली दिली होती की मी दारूपुढे नाही, मी नुसतं दारूपुढे नाही तर मी माझ्या रागापुढे, मी माझ्या स्वार्थापुढे, मी माझ्या आत्मकेंद्रितपणापुढे, मी माझ्या भीतीपुढे मी कसा हतबल आहे. त्याच्यामुळे माझ्यावरती काय परिणाम झाले. माझे रिलेशन्स म्हणजे म्हणतात ना की माझं रिलेशन माझ्या इतरांबरोबरचं फायनान्शियली सगळं अस्तव्यस्त तर काय आहे त्याची मी कबुली दिली. मी त्याबद्दल काम करायला लागलो, समजावून मी घ्यायला लागलो आणि मग पहिल्या पारीमध्ये सांगितलं की मी कसा नुसता दारू पुढे नाही तर मी माझ्या इतर स्वभाव दोषापुढे, माझ्या भावनेपुढे, माझ्या विचारापुढे, माझ्या बिहेवियरमुळे, माझ्या वागण्यामुळे इतरांना कशा कशा पद्धतीने मी वापरून घेतले, कशा कशा आणि त्यामुळे मला जाणीव झाली की जे स्वतः मी सगळं करेन, आय कॅन मॅनेज, मला सगळं करता येईल. पण दुर्दैवाने हा माझ्या या सगळ्या गोष्टीमुळे कळायला लागले की मला ह्या सगळ्या गोष्टी माझ्या हातामध्ये नाही आहेत. माझा श्वास माझ्या हातामध्ये नाही. पंख्याचं किंवा लाईटचं बटन जसं मी खाली वर करून ऑफ ऑन करू शकतो तसं माझा श्वास म्हणा किंवा माझ्या गेलेल्या ज्या काही अवस्था आहेत माझ्या आतमध्ये घडणारे जे काही परिणाम शारीरिक अवस्था ज्या माझ्या सांगितलं मेंदूवर होत की माझं डायजेस्ट सिस्टम माझ्या हातामध्ये नाही. जसं मला आठवते की दारू प्यायल्यानंतर पुढची जी दारू माझ्या पोटात गेली की पुढची जी क्रेविंग यायची ती मला थांबवता येत नव्हती. जसं मी आता मग सांगितलं सुरुवातीला की जुलाबाची मी गोळी घेतली मला माहिती आहे. 1-2 वेळा मला जाणीव होते की मी गोळी घेतलेली आहे त्याच्यामुळे मला जावं लागेल. पण पुढे थांब म्हटलं जुलाब थांब म्हणते तर माझ्या हातामध्ये राहिलं नव्हतं. मला थांबवता येत नव्हतं. मला शेवटी डॉक्टरांचीच मदत घ्यावी लागायची. अशा प्रकारचा हा जो आध्यात्मिक प्रोग्राम होता तो हळूहळू माझ्या लक्षामध्ये यायला लागला आणि मला माहिती आहे मी करेन, मला जमेल, मला मॅनेज मारता येईल अस्वस्थता मी सगळं करेन. पण तसं मला काही जमलं नाही आणि मग मला दुसऱ्या पायरीमध्ये जावं लागलं. दुसऱ्या पायरीमध्ये की माझ्यापेक्षा उच्च शक्ती आणि उच्च शक्ती मला ए मध्ये मला माझ्या समूहामध्ये मला मिळाली. समूहामध्ये मी बघितलं की माझ्या अगोदर आलेल्या व्यक्ती होत्या त्या कशा प्रकारे 2 वर्ष 2 हे कशा पद्धतीने त्यांनी कार्यक्रम घेतला ते त्यांनी समजून सांगितलं आणि मग मी माझं सर्वस्व ठरवलं की हे माझ्या हायर पॉवर आहे. त्यांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्यांनी जे केलेलं आहे दे आर माय ते माझी उच्च शक्ती आहे. आणि मग मी दुसऱ्या माझ्या समूहामधले ज्या सभासद होते किंवा हे जे पाहतो मला भेटायला यायचे, मला धीर द्यायचे, समजावून सांगायचे की असं नाही असं हे असं नाही आणि ती माझ्यासाठी उच्च शक्ती ठरली. ती मला मार्गदर्शन करायला लागली आणि त्यांनी मला हळूहळू जो माझा रस्ता चुकला होता, जो माझा मार्ग बिघडला होता त्याच्यातून बाहेर काढायला त्यांनी मला मदत केली. आणि म्हणतात ना की असं की गॉड कॅन रिस्पेक्ट ओनली द सॅनिटी त्या शहाणपणाकडे मला त्या जुन्या सभासदांनी मला ओळखण्याचा, शिकवण्याचा, दाखवण्याचा मला मार्ग त्या जुन्या सभासदांचा मी फार आभारी आहे. आणि तिसरी गोष्ट मला तिसऱ्या पारीमध्ये जाणीव झाली इकडे की मी आत्मकेंद्रित आहे, मी स्वार्थी आहे आणि सेल्फ चिल्ड्रन राईट मला माहिती आहे मी कसं. त्यामुळे मी माझ्या जीवनाचा कसा बट्ट्याबोळ केला होता. त्यामुळे कुटुंबामध्ये समाजामध्ये मला माहिती आहे मी शांतता आहे, माझं बरोबर आहे. मी तुम्हाला बोललो होतो ना, मी तुम्हाला सांगितलं होतं ना असा हेकेखोरपणा मी करून त्या सगळ्या वाट लावली होती. तिसऱ्या पारीमध्ये जेव्हा कळलं की त्या लोकांनी मला माझ्या जुन्या सभासद सांगितले की तुझा हेका सोड आणि ते फार छान उदाहरण मला आठवतं की निळकंठ भाऊ म्हणून ते छानच त्यांचं मला एक फार उदाहरण छान वाटतं तिसऱ्या पारीमध्ये की एका मोटरसायकलवरती एक कुटुंब चाललेलं असतं त्याच्यावरती नवरा पुढे ड्रायव्हिंग करतोय, पाठीमागं बायको आहे आणि मध्ये त्यांचं छोटंसं मुलगा आहे. पण ते छोटंसं मुलगा त्या आईच्या इतकं स्वाधीन झालेलं आहे त्याला काय त्यांचं बघत असतं. तसं परमेश्वरावरती माझं आयुष्य आणि माझं जीवन मी शिकवलंय. माय व्हील अँड माय लाईफ केअर टू ऑफ टू डॉक्टरांच्या तिसऱ्या पारीमध्ये माझी इच्छा आणि माझं जीवन परमेश्वराच्या स्वाधीन करू. आणि मग त्या बिंदूमध्ये दिलेलं उदाहरण की जे डायरेक्टरच्या इच्छेप्रमाणे त्याचं होतं काय काय स्वार्थाच्या बंधनातून मुक्त कर त्यासाठी प्रार्थना. चौथ्या पारीमध्ये बघितलं की खरोखर मी कसा आहे, मी काय पद्धतीचा माणूस आहे. जसं म्हणतात ना की या सगळ्या दुर्बिणीतून मला न बघण्याच्या पुस्तकी मला हे मध्ये मला लक्षात यायला लागलं की या पायऱ्याच्या माध्यमातून शेअरिंगच्या अनुभवातून मी लोकांना ताब्यात कसं ठेवायचे, तो मी ज्यांच्यावरती वर्चस्व गाजवत होतो त्यांनी माझ्याबद्दल कसं हे राहावं
माझी सिक्युरिटी किंवा माझा आत्मसन्मान काय किंवा मला जे काय मिळालेलं ते कशा पद्धतीने असलं पाहिजे. ते आत्मसन्मान माझी सिक्युरिटी म्हणा किंवा माझी लैंगिक जी काही अवस्था आहे मलाच कसं मिळेल, मी कसा विचार करतोय, या सगळ्या गोष्टी जेव्हा मी चौथ्या पारीमध्ये विचार करायला लागलो, मी मार्गदर्शकाबरोबर बसायला लागलो, मी प्रमाण त्याचं लिखाण केलं, हे मला लक्षात आलेलं की मी चौथ्या पारीमध्ये कुठे लोकांना त्रासदायक त्याची जी लिस्ट झाली ती जवळजवळ 116 लोकांची मी ती लिस्ट मला 8व्या पारीमध्ये कामाला आली. 5व्या पारीमध्ये मी जे केलेल्या काही घटना होत्या, काही गोष्टी होत्या की माझ्या ह्या गैरवर्तणुकीमुळे म्हणा, माझ्या गैर विचारा म्हणा, तर माझ्या काल्पनिक ह्याच्यामुळे मी किती लोकांना कसं दुखवलं होतं, त्रास दिला होता, मानहानी केली होती. त्यामुळे त्यांच्या समोर जायला मला जो एक अपराधीपणाची भावना म्हणा किंवा न्यूनगंडता म्हणा, की आता काय करायचं, जाऊ की नको. आणि त्यामुळे मी हे सत्यापासून किंवा वास्तवतेपासून दूर दूर राहायचे. जाऊया, करूया, बघूया एवढंच काय. मार्गदर्शकांनी मला सांगितलं ना, ह्या सगळ्या गोष्टी करायलाच पाहिजे. तू ह्या सगळ्या गोष्टीसाठी सामोरं गेलं पाहिजे तर तुझा त्याच्यात बचाव होईल. आणि मग 5व्या पारीमध्ये म्हणतात ना की कुठल्याही प्रकारे न मी लपवाछपवी न करता अगदी निर्धारपणे निर्देशपणे मी त्या राजमार्गावरून कमानी खाली जाऊन त्याचा जो मला लाभ मिळाला, की मी ज्यांना दुखवलंय, ज्यांना हे केलेलं आहे, त्याचं मी कबुली दिली. 5व्या पारीमध्ये मी माझ्या स्पॉन्सरला माझ्या इत्तंभूत अगदी माझ्या अंतर्मनातून, माझ्या बाह्यमनातून झालं, बहिर्मना आणि म्हणतात की अंतर्मुख होऊन जे आध्यात्मिक कार्यक्रम जो सांगितला आपल्या बीचमध्ये की मी दारूपुढे जसा हातबल झालो होतो, पण आध्यात्मिक कार्यक्रम सांगतात की आत्मपरीक्षण, उणिवांची कबुली आणि अहंकाराचा परिहार, या गोष्टीचा जेव्हा मी पाठपुरावा करता करता लक्षात आलं. 5व्या पारीमध्ये माझ्या स्पॉन्सर सांगितले की अहंकार बाजूला ठेवून कशा पद्धतीने मी काय आहे, कसा आहे याची कबुली देऊन मला पुढे काम करावं लागलं. त्याच्यामुळे माझ्यामधली अपराधीपणाची भावना कमी झाली. त्याच्यामुळे रागावरती माझं थोडं नियंत्रण गेलेलं नाही आहे, माझ्या भीत्या गेलेल्या नाही, पण त्याची जी फ्रिक्वेन्सी होती, त्यावरची जी तीव्रता होती, तर भरपूर प्रमाणात कमी आलेली. त्यामुळे मला हे सगळं करण्यासाठी माझ्या मार्गदर्शकाची फार मोठी मला मदत झाली. त्याच्यानंतर मला लक्षात आलं की नुसतं फायनान्शियली सर्व्हिसमध्ये आल्यानंतर जेव्हा मला ट्रेडिशनच्या काही गोष्टी जेव्हा मला कराव्या लागल्या, तर तिथे मला माझा मार्गदर्शक मला जीवन कसं जगायचं, फायनान्शियली स्पॉन्सर, सर्व्हिस स्पॉन्सर असे माझे 4-5 स्पॉन्सर मी केले. आणि त्यांना मला जी संधी मिळाली ती कशा प्रकारे परमेश्वराचा कृपा दिली. 6व्या पारीमध्ये मी माझ्यातले स्वभाव दोष काढले की अजूनही मला ते कसे त्रासदायक व्हायचे. काही वेळा मला शेंग नाही मिळेल तर मला वाटायचं की अरे काय आपला अपमान केलेला, आपल्याला ह्याची किंमतच नाही. काही वेळा असं वाटायचं की नाही त्यांचे ते माझ्याबद्दल काय कुजबुज करतायत का, ते माझ्याबद्दल गॉसिपिंग करतायत का, मला कमी लेखतायत का, काही लोकांचं माझं अजूनही मला म्हणजे त्यावेळेस वाटायचं. त्यामुळे 6व्या पारीमधले स्वभाव दोष मी प्रामाणिकपणे की परमेश्वर हे सगळं दूर कर, आय एम रेडी, मी तयार आहे. आणि हे स्वभाव दोष काढण्यासाठी जेव्हा मी 6व्या पारीमध्ये जाऊन मी परमेश्वराची तयारी दाखवली की माझ्यामधलं हे सगळं काढून टाक परमेश्वरा, ही घाण आहे, ही मळमळ आहे, ही मला अजूनही होकार करायची वाटते, ही कृपया तू काढून टाक. आणि म्हणून मग मी 6व्या पारीमध्ये म्हणजे स्वभाव दोष, 7व्या पारीमध्ये बघितलं की फक्त परमेश्वर नुसतं ते काढून नाही तर ते म्हणतात ना की हंबली आस्क टू गॉड रिमूव्ह ऑल द शॉर्टकमिंग्स. परमेश्वराने मी विनवणी करेल की जे काही छोटे मोठे माझ्यामध्ये काही अजूनही हे देव आहे, अजूनही माझ्याबद्दलची स्वतःबद्दलची जी काही किंमत आहे, आत्मकेंद्रितपणा आहे, माझ्यामध्ये ज्या भीत्या आहेत त्या करून परमेश्वर तू कमी करायचं. 8व्या पारीमध्ये पुनर्स्थापना करण्यासाठी मी ज्या लोकांकडे ज्यांना दुखवलं होतं, कुटुंबामध्ये बायकोला मी कमी लेखलं होतं, कधी तिचे उपकार की तू आज चांगलं काळ, मी कधी तिला ते एखाद्या 4 गजरा देखील नेला नव्हता. कधी तिला मी म्हटलं नव्हतं की तुझ्या हातात ह्या बांगड्या किती छान दिसतात, तू वांग्याचं कालवण छान करतेस, तू चपात्या करायला लागलीस की पोळी सुद्धा त्याच्या पुढे वाटतं. कधी तिची मी वाहवा किंवा तिला कधी थँक्स घेऊन बसवून तिला म्हटलं नव्हतं. माझ्या आईला मी कधी आभारी म्हटलं नव्हतं. आईने माझ्यासाठी एवढं कष्ट केलेलं पण तिला मी कधीच. हळूहळू मला या 7व्या 8व्या पारीमध्ये मी ज्यांना दुखवलं होतं त्यांच्यामध्ये माझ्या समाजातले काही लोकांच्या लग्नामध्ये मला खुर्ची दिली नाही, मला टावेल टोपी दिली नाही, किंवा तुम्ही अशा आहात, माझ्या लग्नपत्रिकेचं नाव टाकलं नाही, मी भांडण उकरून काढायचो, त्या लग्नामध्ये राडा करायचो की 4 लोकांचं लक्ष माझ्याकडे, नवऱ्यापेक्षा माझा एकही फोटो काढला नाही. मैताला जरी गेलो तरी अरे बाकीच्या लोकांना त्या लोकांनी हे केलं पण मला माझा एक फोटो पण नाही, मी खांदा दिला होता, मी हे दिलं होतं.
अशा काही गोष्टी ज्या असतील तिथे की जिथे मी कसं चमकेल, मला कसं माझ्या लोकांमध्ये मी हे दिसेल असं मला वाटायचं. आणि त्यामुळे मी 8व्या पारीमध्ये कॅशची तयारी केली. 9व्या पारीमध्ये तर अमेंड्स बरेच आहेत. एक अमेंड्स मी सांगेन फक्त की दारू प्यायच्या काळामध्ये आमच्या शेजारी एक बाई होती. तिचा कळत नकळत ती लहानपणापासून मी तिला पाहिलं होतं. आणि तिला जो एकेरी माझं तिच्यावरती प्रेम होतं. आणि मला ती नेहमी वाटायची की आपण हिला एक दिवस हे करायचं. आणि नंतर माझ्या मनामध्ये एक द्वेष पसरायला लागले की सबको बांटताय हमको डांटताय. आणि तिला जो नवरा मिळाला तो बिचारा काळासारखा होता, थोडा एका पायाने अधू होता. आणि मला वाटायचं की अरे तसल्याच्या गळ्यामध्ये त्याला काय, त्याला आपण आपण असा होतो, आपण असा कल्पनेच्या डोहामध्ये मी असा बुडून जायचो. आणि मग त्याच्यामध्ये मी तिला असं वाटायचं की हे आपल्यासाठी पाहिजे होते, पण दुर्दैव काय खरं विसरून जायचो की मी 2 पोराचा बाप आहे, माझी पत्नी आहे, समोर मी राहते. आणि मी सगळं विसरून त्या बाईशाहीला मागे लागलो. एकदा दारू पिऊन मी तिच्या काही असा प्रसंग बघितला आणि दारू पिऊन रात्री 1:30 तिच्या घरामध्ये दरवाजा ठकठक केला. आणि माझ्या मनामध्ये असणारी जो विकृत होती लैंगिक तिचा मी पाणी मागायला गेलो रात्री 1:30. तिचा दरवाजा वाजवला. तिने विचारलं काय पाहिजे एवढ्या रात्री, कशाला दरवाजा? मी म्हटलं जरूर पाणी पाहिजे. पाणी तर एवढ्या रात्री. तर म्हणजे तो घर तुमच्या समोर, तुमच्या आईला सांगू का, वहिनीला उठू? नाही असं काय करतं मग? ती वहिनी म्हणते. आणि मी तिला म्हणतो अरे नाही तसं नाही, पाणी द्यायला काय एवढं धर्म असं तसं. मी एकदम तिला लेक्चर ऐकत. बिचारी गेली ती. एवढी रात्र झाली, दिवस मी गेली, ग्लासवरती पाणी घेऊन आली आणि ती माझ्या हातात द्यायला आणि माझ्यातला नराधम, माझ्यातली विकृती, माझ्यातल्या वासना जागृत झाली. आणि तिच्या हातावरती मी माझ्या हातात हात ठेवला, बोटं ठेवली. माणसाला पटकन कळतं वात्सल्य आणि वासनामधला फरक काय आहे. आपल्या आईला, बहिणीला, आपल्या मुलीला आपण जर टच केलं, स्पर्श केला तर ती वासना येत नाही, वात्सल्य येतं. आणि तेच जर आपण एका आपल्या पत्नीच्या किंवा आपण एखाद्या परस्त्रीच्या हाताला, अंगाला स्पर्श करतो, त्यातून आपल्यातल्या ज्या वासना आहेत त्या कशा बाहेर येतात. तर ते लक्षात येतं. तेव्हा तसं त्या बाईला ते ओळखलं आणि ती मला म्हटली आणि पटकन तिने ग्लास टाकला खाली. आणि तिने मला तिने असल्या रात्री अशा शिव्या दिल्या. फुकली ती तोंडावरती फुकली. मला म्हटली अरे असाच माणूस नराधमा, तुला बायको आहे, 2 पोराचा बाप आहे, तुला लाज वाटत नाही पाण्याच्या निमित्त करून माझ्या घरात. आणि असं बोलल्यानंतर मित्रांनो मी आता जर रात्री तर ती ओरडली, बोंबाबोंब केली, तर त्या चाळीमध्ये माझी त्या एरियात काय राहायचं. आणि मी तिथून पाय लावून पळालो, जीप लावून पाय पळालो. आणि पहाटे 6 वाजेपर्यंत मी चाळीच्या कोपऱ्यात जागा बसलो. आणि मग सगळं सुमसाम झाल्यानंतर मी घरी आलो. कोणी बघितलं नाही ना, माझ्या घरातले कोणी उठलं तर नाही ना, बायकोशी किंवा कोणाशी बोलत नाही ना. अशा प्रकारे मित्रांनो हे सगळं म्हणजे त्या काळाला घटना होती. पण मी तेव्हा ए मध्ये आल्यानंतर देखील माझ्या मनामधून ती गोष्ट जात नव्हती. इतका मी झालेला, इतका मी म्हणजे हे झालेलं. 4 वर्ष सोब्रायटीमध्ये देखील माझ्या मनातून ती गोष्ट जात नव्हती. मी स्पॉन्सरला सांगितलं. स्पॉन्सर म्हटलं अरे परमेश्वर संधी दे. आणि मग ह्याच्यातून खरोखर मित्रांनो एक दिवस मला परमेश्वराने संधी दिली. आणि माझी बायको मला म्हणजे इतका त्रास व्हायचा की मी मिटिंग मधून जरी गेलो आणि समोर त्यांचं घर होतं, पडदा जरी हल्ला तर मला वाटतं ती मला शिव देते, मला टोमणे मारते. भडवा आला, आता मीटिंग वरती आहे, आता करतो काय, आता रोज असं करतो काय. आणि मग मला भास आवाज व्हायला लागले. मला वाटायचं की 4 बायकांवरती बोलत उभे असले की ती मला मारायला येते, चप्पल काढते. त्या बायकांची झाडू घेऊन माझ्या घरावरती किंवा मला मारायसाठी त्यांचा मोर्चा येतोय. अशी मला भास आवाज व्हायला. मी स्पॉन्सरला सांगितलं असं तर होतं, काय करावं. स्पॉन्सरने सांगितलं होईल, हेही दिवस जातील. आणि एक गोष्ट 9व्या पारीमध्ये म्हटल्याप्रमाणे मला एक संधी मिळाली. आणि 9व्या पारीमध्ये मी ज्यांना दुखवलं, ज्यांना मी हे केलं होतं, पैसे असेल किंवा आणखीन काय असेल तर त्यांची परतफेड करायची. आणि परमेश्वरांनी मला एक संधी दिली. बायकोला म्हटलं की असं त्या बाईचं दिसत नाही. मग बायकोने सांगितलं अहो तर आपल्या समोरच्या बाई होत्या ना, त्या ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. त्यांना गर्भाशयाला कॅन्सर झालेला आहे आणि त्यांना लाईव्ह रक्त पाहिजे. आणि ते लाईव्ह रक्तासाठी कोणी यायला तयार नाहीये. तर असं त्याच्यामुळे तिचं ऑपरेशन होत नाही. आणि ही गोष्ट जेव्हा माझ्या बायकोने मला सांगितल्यानंतर काय माहिती नाही, पण हे मध्ये मी होतो, 4 वर्ष सोबत होतो. स्पॉन्सरला सांगितलं अशी जी घटना आहे आणि असं तर म्हटलं ही संधी आहे. दिस इज द वन ऑफ द बेस्ट चान्स टू तुला परतफेड करायची, गार्मेंट्स करायची संधी आहे. आणि मग मी त्या हॉस्पिटलमध्ये, ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो. त्या डॉक्टरांना भेटलो आणि त्यांना लांबूनच सांगितलं की मी त्यांचं असं. ते पण मला डॉक्टर म्हणले की आता तुम्ही फक्त तेच करायला विचारायला आलात.
रक्त द्यायला तुम्ही नाही म्हटलं मी रक्त द्यायला आलं. आणि मग त्यांनी मला ब्लड बँकेत नेऊन त्यांना हवं होतं तेवढं 300cc रक्त घेतलं. मला एक कॉफीचं हे दिलं आणि बिस्किटचा पुडा आणि एक टोकन दिलं मला डोनेटेड म्हणून. मी म्हटलं मला ह्याची काही गरज नाही डॉक्टर साहेब, फक्त तुम्ही त्यांच्यावर मी त्याच्या म्हणजे त्यांना हात म्हणून त्यांना मी डॉक्टरांना अगदी कळकळीने अगदी मनापासून त्यांना म्हटलं की कृपया त्या बिचाराला वाचवा. म्हटलं असं असं तिथे लहान लहान मुलं आहेत. डॉक्टर साहेब मी तुमचा फार आणि त्यावेळेस माझ्या ज्या भावना ज्या सद्गतीत भावना वरून आल्या होत्या जी कळकळ होती जी आत्म्यातून आली होती त्यावेळेस माझ्या डोक्यावरची जे काय ओझं होतं ते सगळं खाली आलं. आणि मग तेव्हा माणूस मी आल्यानंतर म्हणजे स्पॉन्सरवर सांगितलं की तर ते म्हणाले की जिभेवरती साखर आणि डोक्यावरती बर्फ ठेव. कुठेही कसं जातील तर त्या टायमाला तुला मात्र या सगळ्या गोष्टीचा उपयोग होईल. हे मध्ये जरी आलास तरी वेगळ्या शेअरिंग्स आहेत, वेगळे अनुभव आहेत, वेगळ्या टाईपची पाचही गोष्ट सारखी नाही. मेंबर तुला भेटतील. सो कीप इट माइंड की तोंडामध्ये साखर ठेव, थोडासा स्वतःला झुकव, थोड्याला नम्रता म्हणजे काय, लीनता म्हणजे 12व्या पारीमध्ये सांगितल्याप्रमाणे ती लक्षात यायला लागली. आणि मग अट्रॅक्शन रादर दॅन प्रमोशन म्हणजे 10व्या पारीमध्ये रोज मी काही लोकांना भेटायला लागलो, काही काही घटना घडतात. ते म्हणतात ना की ते जसं मी रोज आंघोळ करतो, रोज दात घासतो, रोज ब्रश करतो आणि त्यासाठी साफसुथरं राहावं अशी जशी माझी अपेक्षा, तसं घडणाऱ्या रोज गोष्टीमध्ये मी परमेश्वराचे आभार मानतो. परमेश्वर केवळ तुझ्या कृपेमुळे हे सगळं घडतं. मी कोणाला दुखवलं असेल, मी कोणाला आज हे केलं असेल. माझ्या सकाळी मला नाश्त्याला जेव्हा माझी बायको चपाती किंवा भाजी द्यायची तर मी मग विचार आजही करतो आत्ताही. माझ्या पुढे अन्नाचं ताट आलं की ज्याने ज्यांनी ह्या अन्नाच्या माझ्यापर्यंत अन्नपूर्णा देवीने ज्याने ज्यांनी कष्ट केले, त्या शेतकऱ्यांनी ते धान्य पेरलंय आणि माझ्यासाठी ते कष्ट घेतलेले आहेत. मला माझ्या पत्नीने दिवसभर त्या स्टोव्ह पुढे बसून त्या गरमात देखील तिने मला हे वाढलं, तिच्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. सगळ्या गोष्टी करता करता मित्रांनो 11व्या पारीमध्ये सांगताना की ध्यान आणि प्रार्थनेच्या साह्याने परमेश्वराची जवळ पूर्वी मी परमेश्वर मला सगळं माहिती आहे, मला सगळं माहिती असतं. परमेश्वराला मी नास्तिक म्हणजे सोडूनच दिलं होतं दुसऱ्या पारीमध्ये. जर परमेश्वर होता तर मग हे अन्याय, हे अत्याचार, ह्या सगळ्या गोष्टीचे का होत आहेत, का लोक मरतायत, का ऍक्सिडेंट होत आहेत शिर्डीला, इकडे तिकडे, पुलावरून का गाड्या. जर परमेश्वर आहे तर मग आस्तिक नास्तिक अग्निवादी मध्ये मी परत जाईल. पण परमेश्वराने मला किती ठिकाणी वाचवलं होतं याच्या आठवणात. स्पॉन्सरने सांगितलं तुला विचार कर. सर्व झाला आता येस एंड व्हायला. आणि 11व्या पारीमध्ये जेव्हा मी परमेश्वरची ध्यान साधना करता करता मला आठवायला लागले की मला जे मिळालं परमेश्वराने दिलेलं आहे. आणि मग हे म्हणतात ना की आध्यात्मिक जे काही मला जे काही साध्य व्हायला लागलं तर मग 12व्या पारीमध्ये जे मला मिळालं, पूर्वी मी कसा होतो, कुठे होतो, मी एखाद्या स्टेशनवरती भीक मागताना एखाद्या ब्रिज खाली लुळा पांगळा व्हायला पाहिजे होतो. पण परमेश्वरने मला सारख्या एका विशाल अशा एका चित्रामध्ये आणलं आणि त्या दरबारामध्ये, त्या स्वर्गामध्ये परमेश्वराने मला संधी दिली. आणि मग ह्या 12 पायऱ्यांचा जो आचरण आहे हा त्याच्यातला खरा उपाययोजना. अल्कोहोलिकन्स मध्ये आल्यानंतर मला लक्षात आलं की ही जी उपाययोजना आहे ती नुसती बोलून, नुसती सांगून, नुसती वाचून नाही, तर कृतीत आणण्याचा कार्यक्रम आहे. श्रद्धा ही नुसती नाही, तर श्रद्धा आणि विश्वास जर मला विश्वास आला वरती माझ्या जीवनामध्ये, मी इतरांना पाहिलं, माझ्यामध्ये बदल झाला. आणि आध्यात्मिक जेव्हा मी ह्या गोष्टी जेव्हा करायला लागलो, खुर्चीमधून आणायला लागलो आणि मग मला जाणीव झाली की ह्या 12 ज्या 36 जे ट्रेडिशन्स आपले ज्या तत्व आहेत, भारतात त्याच्यामधली जे मला व्यक्तिगत माझ्यातला जो विकास किंवा व्यक्तिगत बदलाव आणायचा असेल तर ह्या कार्यक्रमाचा मला जो मिळालेला जो भाग तो इतरांना मला देता आला पाहिजे आणि तो मी प्रयत्न करतो. आणि म्हणून हा ज्या 12 तत्वाचा जो उपाययोजना आहे, हा ज्या आध्यात्मिक मार्गाचा जो मला मिळालेला ठेवा आहे तो मी देण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून मी आजही परमेश्वराचा आपल्या सर्वांचा आभारी आहे. आणि मला आज परत ह्या ऑनलाईन ग्रुपमध्ये अनामिक मध्यपी ग्रुप मला बोलायची संधी दिली. मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. काही प्रश्न आपल्या मनामध्ये असतील तर ठेवावा, आपण विचारावं जरूर. मी परत एकदा गजानन भाऊचे अत्यंत ऋणी आहे, मला संधी दिली. काही चुकलं असेल, जास्त बोललो असेल, काही माझ्याकडून काही झालं, बिकॉज आय एम अ ह्युमन बीइंग. शेवटी मी एक माणूस आहे, चुका होतात तर आपण त्या गोड मानून घ्याल. आणि मी जे म्हणतोय तो असाच कार्यक्रम झाला पाहिजे असं नाहीये. म्हणजे मी जे बोललोय तर माझ्या अनुभवातून, मी जे पाहिलंय, मी जे अनुभवलंय ते माझ्या शेअरिंग मध्ये, मी